भद्रं ते भगवान् सात्वतां पतिः देवक्यां वसुदेवस्य जातो यस्य चिकीर्षया सूत जानासि भद्रं ते भगवान् सात्वतां पतिः देवक्यां वसुदेवस्य जातो यस्य चिकीर्षया सूत जानासि भद्रं ते भगवान् सात्वतां पतिः देवक्यां वसुदेवस्य जातो यस्य चिकीर्षया सूत जानासि भद्रं ते सूत जानासि भद्रं ते भगवान् सात्वतांपति वसुदेवस्य जातो यस्य चिकीर्षया सूतजानासि भद्रं ते सूतजानासि भद्रं ते भगवान् सात्वतांपति देवक्यां वसुदेवस्य चिकीर्षया जातो यस्य चिकीर्षया सूतजानासि भद्रं ते सूतजानासि भद्रं ते भगवान् सात्वतां पतिः भगवान् सात्वतांपतिः देवक्यां वसुदेवस्य जातो यस्य चिकीर्षया सूतजानासि माताजीस या बोला बोला प्रभुजी बोला सूतजानासि भद्रं ते सूतजानासि भद्रं ते भगवान् सात्वतां पतिः भगवान् सात्वतांपतिः देवक्यां वसुदेवस्य यस्य चिकीर्षया जातो यस्य चिकीर्षया माताजीस सूतजानासि भद्रं ते भगवान् सात्वतांपतिः देवक्यां वसुदेवस्य जातो यस्य चिकीर्षया सूतजानासि भद्रं ते भगवान् सात्वतांपतिः देवक्यां वसुदेवस्य जातो यस्य चिकीर्षया आपण शब्दांचं भाषांतर आणि तात्पर्य बघूया कृष्ण कृपा मूर्ती एसी भक्तिवेदांत स्वामी शिल प्रभुपाद्वारे तर कृपया आपणामधून कोणी एक वाचू शकतात माझ्याकडे मराठी नाहीये स्वामी जानासी तुम्हाला माहित आहे भद्रं ते तुमचे कल्याण असो भगवान सूत गोस्वामी जानासी तुम्हाला माहित आहे भद्रं ते तुमचे कल्याण असो तुमचे कल्याण असो भगवान भगवान सात्वतां देवक्यां देवकीच्या गर्भात वसुदेवस्य वासुदेवांच्या द्वारा जाता जन्मलेले यस्य ज्याच्या उद्देशाने चिकीर्षया त्या प्रयोजनाकरिता हे सुत गोस्वामी तुमचे कल्याण असो या कारणाकरिता पूर्ण पुरुषोत्तम भगवंत वसुदेवांचे पुत्र म्हणून देवकीच्या गर्भातून अवतीर्ण झाले
ते तुम्हाला माहीत आहे. तात्पर्य पड. तात्पर्य, भगवान यांचा अर्थ शक्तिमान प्रभू, जे श्री, सामर्थ्य, यश, सौंदर्य, ज्ञान, वैराग्य या सर्व शरीरांचे नियंता आहेत. ते आपल्या शुद्ध भक्तांचे संरक्षक आहेत. जरी भगवान सर्वांसाठी समान आहेत, तरी ते आपल्या भक्तांसाठी विशेष प्रकारे कृपाळू आहेत. सत म्हणजे परम सत्य. जे परम सत्याचे सेवक आहेत त्यांना सात्वताम म्हटले जाते आणि अशा शुद्ध भक्तांचे संरक्षण करणाऱ्या भगवंतांना सात्वतांचे संरक्षक समजले जाते. भद्रम ते किंवा तुमचे कल्याण असो हे शब्द ऋषींची वक्त्यांकडून परम सत्याविषयीची जिज्ञासा दर्शवतात. भगवान श्रीकृष्ण वसुदेवांची पत्नी देवकीच्या उदरात अवतरले. जेथे भगवंतांचे अवतरण होत असते त्या दिव्य स्थितीचे वसुदेव हे प्रतीक आहेत. जय श्री प्रभुपाद की जय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. तर सर्व उपस्थित भक्तांचे खूप खूप सहर्ष स्वागत. आणि आज खूप सुंदर असा श्लोक आहे. यामध्ये आपण काही गोष्टी बघतोय की श्री प्रभुपाद तात्पर्यामध्ये सुरुवातीला म्हणतायत की परमेश्वर कोण आहे तर 6 ऐश्वर्यांचे अधिपती आहेत. आणि ते 6 ऐश्वर्य काय ते पण लिहिलंय. ऐश्वर्य, वीर्य, यश, श्री, ज्ञान आणि वैराग्य. ऐश्वर्य म्हणजे मालमत्ता, सोनं. वैदिक काळामध्ये एक म्हण होती की खरा धनवान व्यक्ती कोण आहे तर म्हणतात धान्येन धनवान गवयो धनवान. ज्याच्याकडे धान्य आहे तो खरा धनवान व्यक्ती आहे आणि ज्याच्याकडे गायी आहेत तो खरा धनवान व्यक्ती आहे. सोने माणिक याला धन नव्हतं समजलं जात. आणि आपण खरोखर बघतो की तुकाराम महाराजांच्या काळामध्ये जेव्हा एक दुष्काळाची परिस्थिती आली होती तेव्हा केवळ ज्यांच्याकडे धान्य होतं ते श्रीमंत ठरले होते. कारण तेव्हा पैसे असून बाकीच्या गोष्टी असून त्याला काही किंमत नव्हती. कारण खाण्यासाठी जे धान्य लागतं ते जर कोणाकडे नसेल तर पैसे देऊन तुम्ही काय विकत घेणार. तर अशा प्रकारे आपण बघतो की धान्य किंवा खाण्यासाठी जी वस्तू आहे ती खरी महत्वाची गोष्ट आहे. सो हे 6 गोष्टी आपण बघूया की इथे लिहिलंय परमेश्वर म्हणजे या 6 ऐश्वर्यांचे किंवा 6 महत्वाच्या गोष्टींचे नियंता आहेत म्हणून. तर ऐश्वर्य
श्रीकृष्णांकडे किती ऐश्वर आहे. श्रीकृष्ण जेव्हा द्वारकेत राहत असत तेव्हा त्यांच्याकडे 16,108 राण्यांसाठी वेगवेगळे महाल होते. आणि 16,108 विवाह करणं, 16,108 लग्न करणं, तेच एक मोठी खर्चाची गोष्ट असते. पण कृष्ण भगवंतांनी या सर्व महिलांशी, सुंदर मुलींशी लग्न केलं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की या 16,108 व्यक्तींमधून एका पण व्यक्तीसोबत श्रीकृष्णानं लग्न नव्हतं करायचं. पण हे 16,108 जे महिला आहेत किंवा मुली आहेत त्यांना श्रीकृष्णांशी लग्न करायचं होतं. तर प्रमुख 8 राणे आहेत ज्यांना श्रीकृष्णांशी लग्न करायचं होतं. रुक्मिणीपासून सुरुवात होते आणि या 8 राण्यांनंतर नरकासुर याने 16,100 तरुण मुलींना कैद केलं होतं. आणि नरकासुराला जेव्हा श्रीकृष्णांनी वध केला तेव्हा त्या 16,100 मुली म्हणाल्या की आम्हाला तर नरकासुराने या तुरुंगामध्ये कैद करून ठेवलं होतं आणि जरी तुम्ही नरकासुराला मारलंय पण आता आम्ही काय करायचंय, आम्हाला आता कोण स्वीकार करणार आहे. तर म्हणून त्यांनी श्रीकृष्णांना एक विनंती केली की कृपया तुम्ही आम्हाला तुमच्या महलांमध्ये एका दासीचं स्थान दिलं तरी चालेल, पण आम्हाला आता बाहेर सोडू नका, आम्हाला कुठे काही स्थान नाहीये. तर ज्या मुली दासी बनायला तयार होत्या त्या दासींना पण, त्या मुलींना श्रीकृष्ण म्हणतात दासी नाही, तुम्ही तर माझ्या राणी बनणार म्हणून. तसे ते 16,100 त्या राण्या आणि 8 प्रमुख राण्या अशा करून 16,108 राण्यांसाठी श्रीकृष्णांनी एवढे महाल बांधले. आणि या 16,100 मुलींना जेव्हा द्वारकेत घेऊन आले लग्नासाठी तेव्हा त्यांच्यासाठी 16,100 विवाह मंडप होते आणि त्या विवाह मंडपांमध्ये या सगळ्या मुली होत्या आणि श्रीकृष्णांनी स्वतःचं एक एक रूप विस्तारित केलं होतं. आणि केवळ तेवढंच नाही, खूप एक छान गोष्ट आहे की समजा श्रीकृष्ण आणि ती मुलगी हे एका विवाह मंडपात असतील, असे 16,100 मंडप झाले आणि जर त्या एकाच मंडपामध्ये वसुदेव आणि देवकी असतील तर त्या एका मुलीला वाटेल की माझ्या लग्नाला सासरे आणि सासू यांचे मला आशीर्वाद मिळाले आणि बाकी 16,099 यांना वाटेल की आम्हाला सासू सासऱ्यांचे आशीर्वाद नाही मिळाले. तर खूप छान गोष्ट श्रीकृष्णाने केली की केवळ स्वतःला विस्तारित नाही केलं तर सासू सासऱ्यांना पण विस्तारित केलं. तर वसुदेव आणि देवकी हे पण 16,100 विवाह मंडपात होते आणि कोणीही एकही नातेवाईक कमी नव्हता. कुठल्याही एका मुलीला असं नाही वाटलं अरे मी नरकासुराच्या तुरुंगातून आली आहे म्हणून मला थोडं कमी देखलं परमेश्वराने. नाही, परमेश्वराने या सर्व मुलींना इक्वल स्थान दिलं. आणि प्रत्येक महलामध्ये भागवतामध्ये जे वर्णन आहे की तिथे दिवे नव्हते प्रकाशासाठी. मग प्रकाश कसा याचा अंधार की दिवसा असे रत्न होते भिंतींवर, खांबांवर आणि ते रत्न प्रकाश शोषून घ्यायचे आणि रात्रीच्या वेळेस ह्याचे रत्न आहेत थोडा जरी प्रकाश तिथून कुठून पडला तर ते सगळे रत्न तो प्रकाश असा पूर्ण पसरवायचे. आणि द्वारकेच्या महलांमध्ये दिवे नव्हते, फक्त हे रत्न होते. सर्व काही जो फर्निचर होता तो सगळ्या हस्ती दंतांचा होता, सोन्याचा होता. अशा प्रकारे खूप सुंदर वर्णन या ठिकाणी केलंय. आणि श्री चैतन्य महाप्रभू सनातन गोस्वामींना जेव्हा याचं वर्णन करतायत तेव्हा अजून एक खूप छान गोष्ट सांगतात. एक एक्स्ट्रा गोष्ट सांगतात. म्हणतात की काही व्यक्ती असे आहेत जे योग बळावर, त्यांच्या त्या शक्तीवर कधी कधी स्वतःला विस्तारित करू शकतात. आणि त्याच्यामध्ये वर्णन देतात शौभरी ऋषींचं. तर शौभरी ऋषी कोण आहेत? शौभरी ऋषी हे खूप मोठे तपस्वी व्यक्ती आहेत. आणि कधी कधी आपण जे तपस्वी ऋषी मुनी बघतो ते कमीत कमी कमी खातात किंवा 3 दिवसातून एकदा श्वास घेतात, जसं आपण ध्रुव महाराजांबद्दल पण ऐकतो. शौभरी ऋषी इतके श्रेष्ठ तपस्वी होते, त्यांना श्वास घ्यायची पण गरज नाही. तपस्वी असून ते पाण्याखाली राहायचे, यमुने नदीच्या आतमध्ये राहायचे, पाण्यामध्ये तर श्वासही नाही घेता येत. अर्थात शौभरी ऋषींना श्वास घ्यायची पण गरज नाहीये. पण शौभरी ऋषी जेव्हा यमुनेत राहायचे तेव्हा एकदा त्यांनी गरुडाप्रती एक त्यांनी अपराध केला. गरुड हे
स्वाभाविक पक्षी जात आहेत, परमेश्वराचे वाहन आहेत, आणि त्यांचं एक खाद्य आहे मासा खाणं. तर एकदा मासे खायला जेव्हा आले गरुड, तेव्हा शौभरी ऋषींना वाटलं मी खूप मोठा तपस्वी आहे आणि या यमुने नदीतले जेवढे मासे आहेत ते सगळे माझ्या रक्षणाखाली आहेत, तर मी यांची रखवाली करणार. आणि गरुड जेव्हा ते मासे खायला आला, तेव्हा शौभरी ऋषींनी त्या गरुडाला पळवलं तिकडून आणि म्हणाले की या क्षेत्रामध्ये आता पुन्हा तू यायचं नाही, कारण हे सगळे मासे माझ्या सुरक्षिततेखाली आहेत. आता गरुड आहेत, गरुड खूप मोठे व्यक्ती आहेत, गरुड त्याला प्रत्युत्तर देऊ शकले असते, पण गरुड म्हणाले ठीक आहे, काही हरकत नाही, मी इथून निघून जातो. तर गरुडाने काही शब्द नाही उच्चारला, गरुडाने त्यांना उलट उत्तर नाही दिलं, गरुडाने त्यांना काही धमकी नाही दिली, गरुडाने स्वतःचे पंख नाही दाखवले. गरुड तिथून तसेच निघून गेले काहीही न खाता. पण शौभरी ऋषींनी, कारण गरुडासारख्या महान भक्ताला एक आदेश दिला, एक उपदेश दिला, म्हणून शौभरी ऋषींवर एक अपराध लागला. तर कधी कधी आपल्याला वाटतं, जेव्हा आपण एका मोठ्या वैष्णवाला काही बोलतो आणि ते वैष्णव काही बोलतच नाहीत, तर आपल्याला असं वाटतं झालं आपलं काम, त्यांनी पण स्वीकार केलं असं वाटतं. पण वैष्णव म्हणजे ते कधी काही बोलत नाहीत, पण जेव्हा वैष्णव काही बोलत नाही तेव्हा विष्णू बोलतात मग. म्हणून शौभरी ऋषींवर तो अपराध लागला. आणि किती श्रेष्ठ ऋषी आहेत, किती श्रेष्ठ तपस्वी आहेत, की पाण्याखाली तपस्या करतात, त्यांना एकही श्वास घ्यायची गरज नाही. पण त्याच्यामुळे जो अहंकार आला, आणि त्या अहंकारामुळे गरुडाला त्यांनी जे एक बजावून सांगितलं की इथे येऊ नको, त्याचा काय परिणाम झाला? जेव्हा आपण मोठ्या वैष्णवांप्रती अपराध करतो तेव्हा एक गोष्ट घडते, हृदयामध्ये कामवासना जी सुप्त झालेली असते आपल्या साधनेमुळे, आपल्या स्वाध्यायामुळे, आपल्याला वैष्णवांची जी कृपा मिळते त्याच्यामुळे, ती कामवासना पुन्हा जागृत होते. तर शौभरी ऋषी आहेत, यांना कोणाप्रती शारीरिक आकर्षण नव्हतं, आणि म्हणून यमुने नदीमध्ये खाली जाऊन श्वास न घेता तपस्या करतायत. पण गरुडाप्रती जेव्हा अपराध केला, तेव्हा हृदयामध्ये जी कामवासना वर्षानुवर्षापूर्वीच त्यांनी पूर्ण शांत केली होती, ती कामवासना त्यांची जागृत झाली. आणि काय झालं असेल? ते तपस्या करतायत यमुने नदीमध्ये, त्यांच्या डोळ्यासमोर दोन मासे एकत्र आले. आता मासे मासे आहेत, छोटेसे मासे आहेत, त्या माशांना कोण आहेत, नर मासा कुठला आणि मादा मासा कुठला हे पण कळत नाही आपल्याला काही. पण त्यांच्या डोळ्यासमोर हे दोन मासे एकत्र आले. त्या दोन मास्यांना एकत्र येऊन हे दृश्य बघून पाण्याखाली त्यांच्या हृदयामध्ये कामवासना जागृत झाली आणि ते त्यांची तपस्या पूर्ण नाही करू शकले. बाहेर आले, आणि त्यावेळेस मथुरा नगरीचे राजा होते मानधाता म्हणून. मानधाता महाराजांकडे गेले आणि म्हणाले मला तुमच्या मुलींशी लग्न करायचंय. तर मानधाता राजांनी पण त्यांचं शरीर बघितलं, म्हातारे होते, पाण्याखाली होते, तर त्यांचं शरीर असं विचित्र झालं होतं. पण मानधाता राजांना एक लक्षात आलं की जर कोणी पाण्याखाली तपस्या करताय म्हणजे त्यांच्याकडे भरपूर शक्ती असणार, तर त्यांना नाही नाही म्हणू शकत, त्यांना अपमानित नाही करू शकत. मानधाता राजांना कळतंय की अपमान नाही करायला पाहिजे, पण शौभरी ऋषींना नाही कळलं की अपमान नाही करायला पाहिजे म्हणून. तर मानधाता राजा काय म्हणतात, तुम्ही ना माझ्या मुलींना विचारून घ्या, त्यांच्या 8 मुली होत्या, माझ्या 8 मुलींना विचारून घ्या, माझ्या 8 मुलींना जर तुमच्याशी लग्न करायचं असेल तर काही प्रॉब्लेम नाही. आणि मानधाता राजांचं याच्या मागे म्हणणं काय होतं, जेव्हा हे असे ऋषीमुनी माझ्या मुलींसमोर जातील, तरुण मुलींसमोर, तर तरुण मुली स्वतःच म्हणतील की नाही नमस्कार, आम्हाला तुमच्याशी लग्न नाही करायचं, तर कोणाला काही शाप वगैरे नाही मिळणार. तर असं बुद्धिमानीने त्यांनी ऍडजस्ट करायचा प्रयत्न केला. पण या ऋषीमुनींना पण लक्षात आलं, अच्छा हे असं करतायत काय, तर त्यांनी एका क्षणामध्ये स्वतःचं शरीर बदललं. तपस्या केली आहे, शक्ती आहे, पण कुठली शक्ती आहे? शारीरिक स्तरावर शक्ती आहे, भौतिक स्तरावर शक्ती आहे, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर शक्ती नाहीये शौभरी ऋषींकडे. म्हणून त्यांनी एका क्षणामध्ये स्वतःचं शरीर बदललं आणि एकदम तरुण शरीर केलं. आणि हे तरुण शरीर करून त्या 8 मुलींच्या समोर गेले आणि म्हणाले तुम्हाला कोणाला माझ्याशी लग्न करायचंय का? आणि त्या 8 मुलींनी जेव्हा शौभरी ऋषींचं तरुण शरीर बघितलं, तेव्हा लगेच म्हणाले हो नक्की नक्की आम्हाला तुमचा विवाह करायचा आहे. तर म्हणून जो व्यक्ती श्वासही घेत नव्हता,
आणि ज्याला वाटत होतं की बाहेरच्या जगामध्ये जर आपण तपस्या केली तर डोळ्यांना भरपूर काही गोष्टी दिसतात आणि त्या गोष्टी मला बघायच्याही नाहीयेत, तो व्यक्ती यमुने नदीमध्ये जाऊन छान तपस्या करत होता. याला शारीरिक स्तरावर आकर्षण असेल का? पण त्यांनी फक्त गरुडाला आदेश दिला, गरुडा असं कर. त्याचा असा परिणाम झाला, दुसऱ्या टोकाला गेला. एक महिलेशी लग्न नाही करणार आहे तो आता. तो आता 8 महिलांशी लग्न करणार आहे आणि 8 महिलांसोबत वैवाहिक जीवन जगायची त्याच्यामध्ये इच्छा निर्माण झाली. तर याच्यावरून जेव्हा जेव्हा आपण अशा कथा ऐकतो, तर आपण म्हणू शकतो, काय शौभरी ऋषी किती मूर्ख आहेत. शौभरी ऋषींना अजिबात अक्कल नाही, असं नाही करायला पाहिजे त्यांनी. पण शौभरी ऋषींनी जे केलं ते शौभरी ऋषींनी केलं. पण आपल्याला पण थोडंसं समजायला पाहिजे याच्यावरून, की जेव्हा आपण वैष्णवांशी बोलतोय, तेव्हा स्थान बघून बोलायला पाहिजे. आपण जर आपल्यापेक्षा श्रेष्ठ वैष्णवांना आदेश दिले, त्यांना उपदेश करायचा प्रयत्न केला, ते तर काही बोलणार नाहीयेत. पण आपल्या हृदयामध्ये ज्या चुकीच्या इच्छांवर, ज्या चुकीच्या सवयींवर आपण दमन केलं असेल, आपण त्याला कंट्रोल केलं असेल, हरिनामाच्या आधारावर, वैष्णवांच्या कृपेच्या आधारावर, त्या सर्व सुप्त वाईट इच्छा आणि वाईट कृती आणि वाईट विचार आपल्या मनामध्ये पुन्हा जागृत होऊ शकतात. तर कधी पण ही एक परीक्षा आहे. स्वतःच्या जीवनामध्ये कधी आपल्याला वाटलं, अरे ह्या वाईट सवयींना तर मी 10 वर्ष आधी सोडलं होतं. ह्या सगळ्या वाईट गोष्टींना तर मी 10 वर्ष आधी सोडलं होतं. आता अचानक माझ्यावर हे आक्रमण कुठे होतंय? असं कधी आपल्याला वाटलं, की आपल्या हृदयामध्ये कधी वाईट इच्छा निर्माण होत आहेत वगैरे, तर आपण थोडंसं स्वतःचं आत्मपरीक्षण करू शकतो आणि विचारू शकतो, इतक्यामध्ये मी कुठल्या श्रेष्ठ वैष्णवाबद्दल टीका केली का? इतक्यात आपण कुठल्या श्रेष्ठ वैष्णवांवर काही आदेश, उपदेश केले का? त्याचा इमिजिएट रिएक्शन आहे. इमिजिएट रिएक्शन शास्त्रांमध्ये दिलंय, हृदयामध्ये शारीरिक स्तरावर आकर्षण वाढतं आणि वैष्णवांसाठी ते खूप त्रासदायक ठरू शकतं. त्याच्यामुळे आपल्याला त वरून ताकभात लावता यायला पाहिजे आणि शास्त्र कशासाठी आहे? त्यासाठीच आहे. आपण म्हणू तो वैष्णव तुम्हाला काहीच बोलला नाही, उलट त्या वैष्णवानी म्हटलं थँक्यू, तुम्ही मला उपदेश दिला, तुम्ही मला छान मार्गदर्शन केलं. ते वैष्णव नम्रतेने म्हणतील की धन्यवाद, तुम्ही मार्गदर्शन केलं. पण आपण जी मर्यादा व्यतिक्रम केलं, त्यासाठी आपल्याला जी शिक्षा मिळेल त्याला आपल्याला खूप भरपूर त्रास होईल. तर श्री चैतन्य महाप्रभू सनातन गोस्वामींना सांगतायत, शौभरी ऋषींनी जेव्हा या 8 महिलांसोबत विवाह केला, तेव्हा शौभरी ऋषी एका पत्नीसोबत आहेत. तर यांनी पण 8 विस्तार केलेत आणि श्रीकृष्णांनी पण 16,100 विस्तार केलेत. पण दोघांमध्ये अंतर काय ते सांगतोय, की कधी आपण IPL मॅच वगैरे चालू असेल आणि टीव्हीचं दुकान असतं, तर त्याच्या बाहेर अशी ती काचेची भिंत असते आणि तिथे असे समजा 16 टीव्ही लावलेले आहेत. तर मी बघतो कधी कधी रस्त्यावरून चालणारे लोक आहेत ते तिथे थांबतात आणि बघतात. तर एका टीव्ही मध्ये समजा आहे की तो बॅट्समन आहे, त्यांनी अशी बॅट अशी फिरवली, तर बाकीच्या सगळ्या स्क्रीनमध्ये पण ती बॅट तशीच फिरते. तर शौभरी ऋषींनी जे स्वतःचा विस्तार केला होता तो तसा केला होता. एका पत्नीसोबत जेव्हा बसले शौभरी ऋषी, तेव्हा जसं वागतायत किंवा जसं करतायत, तेच इतर शौभरी ऋषी जे होते, इतर 7 शौभरी ऋषी होते, त्यांच्याकडे पण तेच ऍक्शन होणार. ते स्वतःहून वेगळी काही ऍक्शन नाही करू शकत. तर बेसिकली हे टीव्ही सारखे होते. जर एका शौभरी ऋषींनी असा हात फिरवला, तर सगळ्या शौभरी ऋषींनी हात फिरवला असं. तर त्यांना इंडिपेंडन्स नाहीये, स्वतंत्रता नाहीये, स्वातंत्र्य नाहीये. पण श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, श्री कृष्ण जेव्हा स्वतःला विस्तारित करतात तेव्हा तसं नाही करत. म्हणतात, नारद मुनी जेव्हा प्रत्येक महालात गेले, 10व्या स्कंदामध्ये कदाचित अध्याय क्रमांक 86 आहे, 86, त्याच्यामध्ये येतं की नारद मुनी द्वारकेच्या महलात गेलेत आणि एका महलामध्ये आपल्या मुलीचं लग्न होत असतं, तर श्रीकृष्ण कन्यादान करत असतात. आणि दुसऱ्या महलामध्ये एक मुलगी जी लग्न होऊन गेली असते, तिला घरी स्वागत करत असतात. एका महलामध्ये तलवारीनी थोडं प्रॅक्टिस करत असतात, तलवार कशी चालवायची. आणि एका महलामध्ये आपल्या एका राणीसोबत थोडा चौरंग चौरंग खेळ खेळत असतात. एका महलामध्ये एका पाण्याच्या तळ्यात असतात आणि थोडी मस्करी करत असतात आपल्या पत्नीसोबत. आणि एका महलामध्ये काही आपल्या मंत्रींसोबत बसलेले असतात.
आणि म्हणत असं इथे आपण तळं खोदलं पाहिजे, इथे आपण झाडं लावायला पाहिजेत लोककल्याणासाठी, इथे विहीर खणायला पाहिजे. अशा प्रकारे श्रीकृष्ण एक श्रेष्ठ गृहस्थ जीवन जगण्याचं एक उदाहरण स्थापित करत होते. तर श्री चैतन्य महाप्रभूंचं म्हणणं आहे की 16,100 हे महल तयार करणं आणि स्वतःला विस्तारित करणं हे खरं ऐश्वर्य नाहीये. खरं ऐश्वर्य हे आहे की प्रत्येक राणीसोबत प्रत्येक महलामध्ये एक विशिष्ट आदान प्रदान श्रीकृष्ण करत होते. हे खूप मोठं ऐश्वर्य. दुसरं ऐश्वर्य आहे वीर्य, म्हणजे शारीरिक शक्ती. आपण बघतो गोवर्धन पर्वत जेव्हा श्रीकृष्णांनी उचललं तेव्हा अगदी डाव्या हाताच्या करंगळीवर उचललं. पण त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे हे करताना श्रीकृष्णांनी हातात एक बासुरी पण घेतली होती. आणि हे 7 दिवस 7 रात्र ही लीला चालू असताना त्यांच्या चेहऱ्यावर आठ्या नाही पडल्यात, त्यांच्या हाताला काही दमले नाही की एका हातावरून दुसऱ्या हाताला ट्रान्सफर केलं. आणि हे सगळं करताना आनंदाने बासुरी वाजवत आहेत. तिसरं आहे यश, की श्रीकृष्ण किती यशस्वी आहेत, श्रीकृष्ण किती फेमस आहेत. आजही भारताबाहेर कोणी पण असेल, श्रीकृष्ण कोण, श्रीकृष्ण त्यांचा तो गोड चेहरा, ती बासुरी सगळ्यांना माहिती आहे. कोणी असा व्यक्ती नाही जो श्रीकृष्णांना ओळखत नाही. चौथं आहे श्री, म्हणजे त्यांचं सौंदर्य. ते खूप सुंदर एक श्लोक आहे. हे मथुरेचे जे महिला आहेत ते जेव्हा कृष्ण आणि बलरामला मथुरेमध्ये वावरताना बघतात तेव्हा आपल्या महलाच्या छतावरून श्रीकृष्णांना बघून एक खूप सुंदर श्लोक म्हणतात गोप्यस्तपः किमचरन् यदमुष्य रूपम. म्हणतात वृंदावनातल्या गोपिकांनी काय तपस्या केली. का बरं? कारण म्हणतात त्यांनी हे जे रूप आहे हे दररोज बघितलंय. 11-11.5 वर्ष आम्ही फक्त ऐकत होतो की कृष्ण आणि बलराम नावाचे 2 भाऊ आहेत आणि खूप सुंदर आहेत आणि ते त्या शेजारी वृंदावनात राहतात. पण आम्हाला ते रूप कधी बघायला नाही मिळालं. आज आमच्या समोर ते रूप आहे आणि आम्ही विचार करतोय की गोपिकांनी काय बरी तपस्या केली असेल. तर म्हणतात लावण्यसारम असो असमोर्ध्वम अनन्य सिद्धम. तर 3 शब्द वापरतात श्रीकृष्णांच्या रूपाला वर्णन करायला. म्हणतात लावण्य सारम. आपण आतापर्यंत मराठीमध्ये एक शब्द ऐकलाय की सौंदर्य, आणि संस्कृतामध्ये पण तो शब्द आहे सौंदर्य. पण इथे गोपिका गोपिका नाही, मथुरेचे महिला जेव्हा श्रीकृष्णांचं सौंदर्य वर्णन करतात तेव्हा म्हणतात लावण्य सारम. तर संस्कृतामध्ये 2 शब्द आहेत, लावण्य आणि सौंदर्य. आणि या दोघांमध्ये काय अंतर आहे ते पण सांगतो. सौंदर्य म्हणजे शरीराचा एखादा अवयव खूप आकर्षक असणे. म्हणजे कोणाचे डोळे खूप आकर्षक असतील, कोणाचे हाताचे बोट खूप आकर्षक असतील, कोणाचे गाल आकर्षक, कोणाचे कान, कोणाचे ओठ आकर्षक असतील तर आपण म्हणतो या व्यक्तीचे डोळे किती सुंदर आहेत, या व्यक्तीचे केस किती सुंदर आहेत, या व्यक्तीचे हात किती सुंदर आहेत, या व्यक्तीचे कान किती सुंदर आहेत, या व्यक्तीचे नाकपुड्या किती सुंदर आहेत. तर सौंदर्य हे एक अवयवाला असतं. आणि दुसरी गोष्ट की जेव्हा आपण त्या व्यक्तीला दुरून बघतो तेव्हा त्या व्यक्तीचे सर्व अवयव हे तुलनात्मक दृष्टीने पण सुंदर आहेत का. सो दुरून आपण एका व्यक्तीचा जर आकार बघितला तर छाती कशी असावी श्रीकृष्णांची, त्यांचा कटी प्रदेश कसा असावा, त्यांचे हात कसे असावे, त्यांचे पाय कसे असावे, त्यांची मान कशी असावी, याचं पण एक प्रपोर्शन आहे ना. तर लावण्य म्हणजे दुरून जेव्हा आपण एका व्यक्तीला बघतो तेव्हा वरून खालपर्यंत प्रत्येक अवयवाचं एकमेकांशी तुलनात्मक प्रपोर्शन कसं आहे. आणि सौंदर्य म्हणजे एक अवयव कसा आहे. तर कधी कधी आपण या जगात बघतो की कोणाचे अमुक अमुक अवयव खूप सुंदर असतील पण पूर्ण शरीर कधी कधी प्रपोर्शन मध्ये नसेल. आणि कधी आपण असंही बघू शकतो की कोणाचं शरीर दुरून बघितलं तर प्रपोर्शन मध्ये आहे. पण त्यांचे जवळून बघितलं तर डोळे कदाचित सुंदर नसतील, त्यांचे कान सुंदर नसतील, त्यांच्या हाताची बोटं सुंदर नसतील इत्यादी. पण श्रीकृष्णांबद्दल रामचंद्रांबद्दल असं वर्णन येतं की त्यांचं लावण्य पण आहे आणि त्यांच्याकडे सौंदर्य पण आहे. तर म्हणून श्रीकृष्णांचं सौंदर्य हे खूपच विशेष आहे. दुरून जरी बघितलं तरी श्रीकृष्ण आकर्षक आहेत आणि जवळून जरी बघितलं तर श्रीकृष्णांचे खूप सुंदर वर्णन आहे. श्रीकृष्णांबद्दल श्री चैतन्य महाप्रभू सनातन गोस्वामींना म्हणतात की श्रीकृष्णांचं शरीर हे एका सिंहासनासारखं आहे.
आणि या सिंहासनावर श्रीकृष्णांचा चेहरा हा एक राजासारखा आहे. तर तो चेहऱ्याचा जो राजा आहे तो शरीराच्या सिंहासनावर बसलाय आणि त्या चेहऱ्याचे दोन भाग आहेत. एक म्हणजे वरचा भाग आणि एक आहे खालचा भाग. तर खालचा जो भाग आहे त्याच्यामध्ये अजून श्रेष्ठ स्तरावर आहे त्यांचं हास्य. आणि त्या हास्याबद्दल विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर वर्णन करतात. म्हणतात त्या हास्याचं काय काय विशेषता आहे. म्हणतात जो कोणी श्रीकृष्णांच्या स्मित हास्याचं दर्शन करेल त्याच्या जीवनामधले सर्व दुःख समाप्त होतील. दुसरी गोष्ट की हे जे हास्य आहे हे सर्व गोडवा सर्व माधुर्याचे नियंत्रक आहे. सगळा गोडवा या जगामध्ये जो निर्माण होतो तो श्रीकृष्णांच्या त्या स्मित हास्यातून निर्माण होतो. म्हणतात जो कोणी श्रीकृष्णांचं ते स्मित हास्य बघेल त्याच्या हृदयामध्ये एक लोभ निर्माण होईल. जसा एक चकोर पक्षी असतो. चकोर पक्षी हा आकाशातल्या चंद्राचा जो शीतल चंद्रप्रकाश आहे त्याच्यावर जगतो. त्याला ते ते त्याला पाहिजे. आणि नंतर म्हणतात की समुद्र आपल्या हृदयामध्ये इच्छांचा एक समुद्र आहे की मला हे पाहिजे मला ते पाहिजे हे सर्व पाहिजे. तर त्यामध्ये एक नवीन लाटा निर्माण होतात आणि आपल्याला श्रीकृष्ण हवे हवेसे वाटतात जर आपण श्रीकृष्णांच्या स्मितहास्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं. आणि या स्मितहास्याचा एक स्वभाव आहे. म्हणतात जर कोणी आपल्या इंद्रियांना नियंत्रण केलं असेल तर म्हणतात हे स्मितहास्य ते इंद्रियांचं नियंत्रण तोडण्यासाठी सक्षम आहे. आणि याचं उदाहरण आहे की वृंदावनातल्या गोपिका ज्या खूप धर्मनिष्ठ होत्या आणि त्यांना कोणाशीही काही चुकीचे संबंध नव्हते ठेवायचे, पण त्यांनी जेव्हा श्रीकृष्णांचं स्मितहास्य बघितलं तेव्हा त्यांना स्वतःला आवरता नाही आलं आणि श्रीकृष्णांच्या त्या वंशी ध्वनीकडे ते आकर्षित झाले. कृष्णदास कविराज गोस्वामी जेव्हा चैतन्य महाप्रभू सनातन गोस्वामींना शिकवणी देतात तेव्हा जेव्हा वर्णन करतात तेव्हा म्हणतात वंशी ध्वनी चक्रवात नारीर मन तृणपात. तर कधी कधी चक्री वादळ फिरतं. तर म्हणतात वंशी ध्वनी चक्रवात. तर वंशी ध्वनी जेव्हा श्रीकृष्ण वंशी वाजवतात तेव्हा ओठातलं जे त्यांचा गोडवा आहे तो त्या वंशीमध्ये टाकतात त्या बासुरीमध्ये टाकतात आणि त्या बासुरीच्या ध्वनीतून श्रीकृष्णांच्या ओठांचा त्यांच्या त्या गोड जो गोडवा आहे तो तिथे असा पसरतो आणि एका चक्री वादळासारखा गोल 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 फिरतो. आणि त्याच्यामध्ये म्हणतात नारीर मन तृणपात. आणि या सर्व गोपिकांचं जे मन आहे ते आधीच बासुरीचा आवाज ऐकून विचलित होत होतं आणि त्या तृणपातासारखं आहे जे लहान लहान पानांसारखं आहे. तर जेव्हा चक्रीवादळ येतं तेव्हा ते तृणपात काय होतात तृणपात असे वर फेकले जातात. पण कृष्णदास कविराज गोस्वामी सांगतात एक खूप म्हणजे त्यांना काय काय माहिती आहे कृष्णदास कविराज गोस्वामींना ते आपण समजू शकतो की चक्रीवादळ जेव्हा फिरतं तेव्हा बाजूला जिथे ते वादळ असतं तेव्हा प्रत्येक गोष्ट जी तिथे जाते ती अशी वर फेकली जाते. आणि मध्ये काय असतं चक्रीवादळाच्या मधोमध पूर्णपणे शांतता असते. जर चक्रीवादळ मध्ये तर आजूबाजूला सगळं चक्रीवादळ असतं वारा असतो पण मध्ये पूर्ण शांतता असते. तर म्हणतात नारीर म्हण तृणपात ते तृणपात आहेत ते आधी असे जेव्हा प्रवेश करतात तेव्हा वर फेकले जातात आणि त्याच्यानंतर अजून आकर्षित होऊन मधोमध जातात आणि ताथे ना होय उद्गम. एकदा नारीर मन तृणपात तिथे मध्ये गेले मग त्यांना वर नाही फेकू शकत. अर्थात श्रीकृष्णांच्या वंशी ध्वनीमध्ये ते फसतात. श्री चैतन्य महाप्रभू अजून एक उपमा देतात श्रीकृष्णांच्या गोडव्यासाठी. तर म्हणतात श्रीकृष्णांची वंशी जेव्हा वाजते तेव्हा गोपिकांच्या कानांमध्ये जाऊन बसते आणि गोपिकांचे कान याच्यामध्ये ती जाऊन एक घरटं बनवते. तर गोपिकांचे जे कान आहेत त्याची रिकामी जागा आहे आणि त्याच्यामध्ये वंशी ध्वनी जाऊन एक पक्ष्यांसारखं घरटं बनवते आणि तो जो पक्षी आहे वंशी ध्वनीचा तो तिथे जाऊन बसतो. आणि एकदा एका पक्षाने जर घरटं बनवलं तर त्या घरट्यावर दुसरा पक्षी कधीच येऊ शकत नाही. ते त्याची मालकी होते. तर म्हणून म्हणतात की वंशी ध्वनी गोपिकांच्या कानांच्या रिकाम्या जागेला बघून तिथे जाऊन बसते तिथे घरटं बनवते आणि तिथे जाऊन बसते
आणि दुसऱ्या कोणाही पक्षाला तिथे येऊ देत नाहीत, अर्थात दुसऱ्या कोणाही ध्वनीला तिथे येऊ देत नाहीत. आणि कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, कृष्ण वंशी ए चरिते, हे चरित्र आहे. म्हणजे किती स्वार्थी आहे ही ध्वनी वंशीची, की एकदा तिथे जाऊन बसले की दुसऱ्या कोणाला जाऊन नाही देत. पण बेसिकली श्रीकृष्णांच्या वंशी ध्वनीचं हे एक त्याचं काय म्हणू आपण, ग्लोरिफिकेशन आहे, त्याची स्तुती आहे. हे झालं श्री. चौथं आहे, पाचवं आहे ज्ञान, की श्रीकृष्णांनी कसं पटकन अर्जुनाला जेव्हा मार्गदर्शन पाहिजे होतं तेव्हा अगदी खोल, पण दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना समजेल असं, त्यांना त्यांच्या जीवनामध्ये लागू करता येईल असं मार्गदर्शन केलं. तर त्यांच्याकडे किती अमाप ज्ञान असेल. आपण हे पण बघतो की जेव्हा श्रीकृष्ण सांदीपनी मुनींच्या आश्रमात गेले तेव्हा 64 दिवसांमध्ये 64 त्यांनी कला शिकले. दुसरे जे तिथे विद्यार्थी होते, कोणी सुदामा ब्राह्मण होते, कोणी बाकीचे जे विद्यार्थी होते, त्यांना 12-13 वर्ष लागायचे. पण श्रीकृष्ण आणि बलराम यांनी 64 दिवसांमध्ये 64 कला शिकले आणि तिथून गुरुकुलातून उत्तीर्ण पण झाले. अमाप ज्ञानी आहेत श्रीकृष्ण. आणि सहावा जो त्यांचा खूप श्रेष्ठ गुण आहे, जो सगळ्यात दुर्मिळ, सौंदर्य असतं, कोणाकडे लावण्य असतं, बुद्धी असते, यश असतं, शारीरिक बळ असतं. एक तर आहे की हे सगळं एकाच वेळेस असणं. लहान मुलं असतात, ते कधी कधी सौंदर्य असतो त्यांच्याकडे, पण त्यांच्याकडे यश नसतं किंवा शारीरिक बळ नसतं. कोणी तरुण असेल, त्याच्याकडे शारीरिक बळ असेल, सौंदर्य पण असेल, पण त्याच्याकडे यश नसतं. 40शी 50शी गाठली की यश येतं, पण शारीरिक सौंदर्य नसतं, ज्ञान पण असू शकतं. अशा प्रकारे आपण मनुष्य समाजात बघतो की कधी कोणाकडे एखादी वस्तू असेल, दुसरी नसेल. पण श्रीकृष्णांकडे लहानपणापासून ते द्वारकेपर्यंत नेहमी या सहाही गोष्टी होत्या. त्यातली सहावी गोष्ट ती सर्वात दुर्मिळ आहे, ती आहे वैराग्य. की जेव्हा आपल्याकडे काही नाहीये तेव्हा वैराग्य असणं सोपं आहे, पण जेव्हा आपल्याकडे सर्व काही आहे तेव्हा वैराग्य असणं सगळ्यात कठीण आहे. कारण जेव्हा आपल्याकडे सगळं काही येतं तेव्हा त्याच्यावर एक मालकीची पण इच्छा येते आणि असं वाटतं की अरे मी हे मेहनतीने कमावलंय आणि मी हे कोणासोबत वाटप नाही करणार. पण आपल्याला हेच विसरतो आपण की आपला जेव्हा जन्म झाला तेव्हा आपण या जगात जेव्हा आलो तेव्हा आपल्याकडे काहीच नव्हतं. आणि जे काही आपल्याला दिलंय, जे काही आपण कमावलंय तथाकथित, ते या शरीराने वापरून कमावलंय. आणि शरीर म्हणजे हे परमेश्वरानेच दिलेलं शरीर आहे. ही जी बुद्धी आहे, ज्याला आपण परीक्षांमध्ये वापरतो आणि मार्क कमावतो, यश कमावतो, ती बुद्धी पण परमेश्वराने दिली आहे. स्मरणशक्ती आहे, आपण भरपूर अभ्यास केलाय पण परीक्षेच्या दिवशी आपल्याला काही आठवतच नाहीये, तर ते पण काही फायद्याचं नाही. तर स्मरणशक्ती परमेश्वराकडून आहे, डोळे वाचायला परमेश्वराकडून आहेत, कान ऐकायला परमेश्वराकडून आहेत, हे सगळं परमेश्वराकडून दिलंय. पण जेव्हा या सर्व अवयवांना वापरून आपल्याला काही मिळतं तेव्हा आपण म्हणतो की नाही, जे अंतिम फळ आहे ते माझं आहे. तर म्हणून खरा व्यक्ती आहे तो विचार करतो की मी जेव्हा आलो तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं, हे सगळं उष्ण आहे. उष्ण्या गोष्टींना वापरून मी जर काही गोष्ट कमावली तर ती पण उष्णीच आहे. आपण ते लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून श्रीकृष्ण सहावा गुण पण प्रदर्शित करतात, तो आहे वैराग्य. आणि वैराग्य कसं दाखवतात श्रीकृष्ण, दोन उदाहरणं प्रभुपाद देतात त्यांच्या पुस्तकांमध्ये. एक म्हणतात की वृंदावनामध्ये एवढी लाड करणारी, प्रेम करणारी आई, एवढे प्रेम करणारे वडील, एवढं निर्मळ प्रेम करणारे सवंगडी, गोपिका, गायी, सगळे एकही जीवात्मा वृंदावनातला त्यांना असा नाहीये की त्याच्यामध्ये काहीतरी स्वार्थ आहे. सगळे निस्वार्थी प्रेम करतात. आणि श्रीकृष्णांना त्रास होऊ नये म्हणून या लोकांनी आपलं गाव बदललं. श्रीकृष्णांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा गोकुळात गेले होते, महावनमध्ये. आणि त्या गोकुळातून 3-1 वर्षांनी जेव्हा खूप सारे आक्रमण होत होते, तर नंद महाराजांनी बाकीच्या गावकरी मंडळींना एक प्रस्ताव मांडला. असं वाटतंय की इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे, कारण इथे भरपूर आक्रमण होत आहेत. रोज पूतना आली, शक्टासूर, तृणावर्त, कोणी ना कोणी येतच होते. तर आपण एक काम करूया, आपण नंदगाव, वृंदावन इथे शिफ्ट होऊया. विचार करा ना, पूर्ण गाव, त्यांची घर, त्यांची शेती वगैरे सगळं काही सोडून दुसरीकडे स्थानांतरित झाले का? त्यांच्या गावातल्या एका बाळावर हल्ला होत होता म्हणून. त्यांचं मूल पण नाहीये, ते नंद महाराजांचं मूल आहे. पण श्रीकृष्णांवर या त्या पूर्ण गावकरी मंडळींचं, ब्रजवासींचं इतकं प्रेम होतं.
सगळ्यांना वाटायचं की हे माझंच मूल आहे, सगळ्यांना वाटायचं की हा माझाच मुलगा आहे. तर म्हणून श्रीकृष्णांवर आक्रमण होतोय, श्रीकृष्णांना त्रास होतोय म्हणून हे पूर्ण गाव, सर्व घर, संपत्ती, शेती सगळं काही सोडून पूर्ण गाव वृंदावनामध्ये स्थानांतरित झालं. अशा प्रेमळ लोकांना कोणी सोडेल का? पण प्रभुपाद म्हणतात, श्रीकृष्णांनी जेव्हा वृंदावनात होते तेव्हा या सर्व व्रजवासींप्रती अमाप प्रेम प्रदर्शित केलं. पण जेव्हा वेळ आली तेव्हा पांडवांना रक्षा करायला आणि पूर्ण जगावर काळजी घ्यायला, जगाप्रती पण त्यांची काळजी आहे. इतर जे शहरांमध्ये, गावांमध्ये जे लोक राहतात ते पण श्रीकृष्णांचेच संबंधी आहेत. तर या पूर्ण जगाची काळजी घेण्यासाठी, श्रीकृष्ण पूर्ण जगाचे माता पिता आहेत, तर श्रीकृष्णांनी आपल्या जगामध्ये जेवढे मुलं मुली आहेत त्यांची काळजी घेण्यासाठी आपल्या स्वतःच्या माता पित्यांपासून दूर गेले. हे किती मोठं वैराग्य आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणतात की श्रीकृष्ण जरी सर्व सद्गुण संपन्न असतील आणि त्यांचं पूर्ण जगामध्ये संपूर्ण नाव आहे, तरी पण अर्जुनाच्या रथावर सगळ्या लोकांच्या देखत स्थित आहेत आणि बसलेले आहेत आणि म्हणतायत की मी माझ्या सगळ्या चांगल्या भक्ताचा सारथी पण बनायला तयार आहे, मला लाज नाही वाटत त्याची. तर प्रभुपाद हे दोन उदाहरण देतात. म्हणतात कोणी श्रीमंत व्यक्ती असेल तर सर्वांच्या समोर आपल्या मित्रासाठी सारथी नाही बनणार. आणि दुसरं उदाहरण देतात की एवढे प्रेमळ आई वडील असून पूर्ण जगाची काळजी घेण्यासाठी कोणी व्यक्ती सोडणार नाही म्हणून. तर जेव्हा आपण हे ऐकतो की परमेश्वराकडे अमाप ऐश्वर आहे, अमाप शारीरिक शक्ती, अमाप यश आहे, अमाप सौंदर्य आहे, लावण्य आहे, अमाप ज्ञान आहे आणि अमाप वैराग्य पण आहे, याचा आपल्यावर काय परिणाम व्हावा? पहिली गोष्ट जी आपण शिकू शकतो ते आहे की आपल्यामध्ये नम्रता येईल. जेव्हापर्यंत आपल्या समोर एक डोंगर नाहीये. एक उदाहरण देतो की समजा बारामतीमध्ये गगनचुंबी इमारत नाहीये कुठली, आणि समजा आता पहिली कुठली तरी इमारत बांधली कोणी, जी 6 मजल्यांची इमारत आहे. तर त्याला खूप छान वाटेल की अरे बारामतीमध्ये सगळे जे बिल्डिंग आहेत ते 4 मजल्यांचे असतील आणि अधिकांश लोकांची तर स्वतःची घरं आहेत, ग्राउंड+1, फर्स्ट फ्लोअर, जास्तीत जास्त सेकंड फ्लोअर. आणि काही बिल्डिंग आहे ते 4 मजल्यांच्या आहेत. आणि मी बिल्डिंग बांधली बारामतीमध्ये पहिली 6 मजल्यांची बिल्डिंग बांधली. आणि 10 एक वर्षांनी, 20 एक वर्षांनी जेव्हा अजून भरपूर इमारती येतील तेव्हा काही वर्षांनी असं शक्य आहे की 8 मजल्यांची एक बिल्डिंग होईल, 10 मजल्यांची एक बिल्डिंग होईल. तर तेव्हा तो जो अहंकार आहे तो कमी होतो. असं म्हणतात की कितीही तुम्ही गगनचुंबी इमारत बांधली, अगदी 26 मजल्यांची, 70 मजल्यांची, 100 मजल्यांची, मुंबईला काही काही इमारती आहेत 113 मजल्यांची इमारत आहे. तर अशा प्रकारे कितीही तुम्ही उंच इमारत जरी बांधली, पण जेव्हा तुम्ही हिमालयाच्या समोर उभे राहता तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की अरे हिमालयासमोर मी कोण आहे, मी कोणीच नाहीये. पण जेव्हापर्यंत आपल्या समोर हिमालय नाहीये तेव्हापर्यंत आपल्याला आपल्या छोट्याशा हाईट, उंचीचा आपल्याला गर्व होऊ शकतो. म्हणून जेव्हापर्यंत एक व्यक्ती, एक जीवात्मा हा परमेश्वराच्या संबंधात येत नाही, तर म्हणून अभक्त आहे, त्याला नेहमी गर्व असतो. कशाचा गर्व असतो? कशाचाही गर्व असतो लोकांना. संपत्तीचा गर्व असतो, सौंदर्याचा गर्व असतो, ज्ञानाचा गर्व असतो, वाककलेचा गर्व असतो. माझा रंग गोरा आहे, मी सावळा नाहीये याचा गर्व असतो. काय मला माहित नाही काय काय म्हणजे अनेक वेळा लोकांना जेव्हा भेटतो त्यांच्या बोलण्यातून येतं. कधी मी या मोठ्या परिवारातून आहे त्याचा गर्व असतो. माझं घर इथे इथे आहे, त्याच्यावरून गर्व असतो. आणि कधी कधी मी बघतो की कोणी तीर्थ ठिकाणी राहतात तिथे परमेश्वराचं मंदिर आहे मोठं, त्यांना तो पण गर्व असतो कधी कधी. कोणी म्हणेल माझा जन्म अयोध्येत झालाय. अयोध्येत झाला हा गर्वाची गोष्ट नाहीये. अयोध्येत जन्म झाला ही सौभाग्याची गोष्ट आहे. तर आपण म्हणू शकतो की माझं खूप मोठं सौभाग्य आहे की प्रभू रामचंद्र जिथे जन्मले त्या पवित्र ठिकाणी मला पण जन्म दिला. कोणाचा जन्म पंढरपुरात झाला असेल तो म्हणू शकतो विठ्ठल जिथे स्थापित आहेत तिथे माझा जन्म झाला आणि मला लहानपणापासून ती संस्कृती मिळाली. पण जर त्याचा गर्व असेल की मी तुमच्यापेक्षा खूप पुढे आहे, तुम्ही लोक तर आता जप करायला लागले, तर तिथे आपण समाप्त होतो. श्रीकृष्ण युधिष्ठिर महाराजांना 10व्या स्कंदामध्ये म्हणतात, यत तीर्थ बुद्धे
शलिलेन कर्हिचित जनेषु अभिज्ञेषु स एव गोखरा. श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणतायत, जर एखादा व्यक्ती एका तीर्थ ठिकाणी गेला आणि म्हणाला, हे तीर्थ ठिकाण पुण्यवान आहे आणि इथे जे पाणी आहे ते किती छान आहे आणि या पाण्यामध्ये मी स्नान केला तर मी पण पुण्यवान होईन, तर म्हणतात या तीर्थ बुद्धी. श्रीकृष्णांनी या वृत्तीला एक शब्द दिलाय, म्हणताय तीर्थबुद्धी. तीर्थबुद्धी म्हणजे या जागेलाच महत्व द्यायचं. सलील म्हणजे पाणी. तर एका तीर्थाला महत्व द्यायचं, एका ठिकाणाला महत्व द्यायचं आणि तिथल्या पाण्याला महत्व द्यायचं. पण तिथे उपस्थित जे महान महान साधू संत आहेत त्यांना दुर्लक्ष करायचं. तर श्रीकृष्ण म्हणतात, खरं जे तीर्थ आहे ते साधू संत तीर्थ असतात. अमुक अमुक जागेमध्ये पण पावित्र्य आहे आणि अमुक अमुक तळ्यामध्ये नदीमध्ये पण पावित्र्य आहे. पण ते जे पावित्र्य आहे त्याच्यापेक्षा कैक जास्ती पटीने पावित्र्य साधू संतांच्या हृदयामध्ये असतं, कारण ते परमेश्वराला सोबत घेऊन फिरत असतात. तर श्रीकृष्ण स्वतः म्हणतात, यत तीर्थ बुद्धी शलिले न कर्हिचित जनेषु अभिज्ञेषु स एव गो खरा. खरं संस्कृत भाषेमध्ये म्हणतात गाढवाला. तर श्रीकृष्ण म्हणतात, जे लोक साधू संतांना दुर्लक्ष करतात आणि केवळ केवळ अमुक जागेला किंवा अमुक अमुक पाण्याला नदीला महानता देतात, महत्व देतात, तर म्हणतात यांची तुलना श्रीकृष्ण म्हणतात एका गायीप्रमाणे आहे, तिला बुद्धी नाहीये, किंवा एका गाढवाप्रमाणे आहे, त्या गाढवाला पण बुद्धी नाहीये. म्हणून नम्र कोण बनू शकतो? तीच गगनचुंबी इमारत नम्र बनू शकते जी नेहमी इतर 4 मजली इमारतींकडे बघते, जी नेहमी 1 मजली 2 मजले बंगल्यांकडे बघते, बरोबर? नाही. तीच गगनचुंबी इमारत नम्र बनू शकते जिला माहितीये मी कितीही उंच झाले तरी हिमालय पर्वतासमोर माझी काहीही उंची नाहीये. जेव्हा आपल्या बारामतीतील काही भक्त हे बद्रीनाथ केदारनाथ यात्रेला गेले तेव्हा मला सांगत होते, प्रभूजी ते रस्ते नुसते असे वळत वळत जातात आणि इतके उंच उंच शिखर आहेत आणि कळतच नाही की हे एवढे मोठे पर्वत कुठून आले. तेव्हा लक्षात येतं की आपली जी परिस्थिती आहे ती किती नगण्य आहे. तर जेव्हा आपण श्रीकृष्णांचं ऐश्वर, त्यांची शक्ती, त्यांचं यश, त्यांचं सौंदर्य, त्यांचं ज्ञान आणि त्यांचं वैराग्य वाचतो तेव्हा पहिला परिणाम आपल्यामध्ये व्हायला पाहिजे की आपल्याला आपल्या ज्ञानाचा जो गर्व आहे, आपल्या यशाचा, आपल्या सौंदर्याचा जो गर्व आहे तो आधी कमी व्हायला पाहिजे. आणि जेव्हापर्यंत आपल्यामध्ये ती नम्रता येत नाहीये तेव्हापर्यंत आपल्याला एक आपण स्वतःची परीक्षा करू शकतो की आपण श्रीकृष्णांच्या जवळ गेलोय का, आपण श्रीकृष्णांना ओळखलोय का. एक असतं की आपल्याला फक्त नाव माहितीये, मंदिरामध्ये पण बरेच लोक येतात आणि आपण बरेच लोकांच्या ओळखीचे असू, तर आपण हा हे तर पाटील आहेत, हा हे तर कुलकर्णी आहेत. हे नाव माहिती असणं एक गोष्ट आहे आणि दुसरं आहे की त्या व्यक्तीला ओळखतो का आपण. तसं आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये येऊन आपण श्रीकृष्ण, श्रीकृष्णांच्या भावांचं नाव काय, श्रीकृष्णांच्या वडिलांचं नाव काय, श्रीकृष्णांच्या आईचं नाव काय, श्रीकृष्णांच्या प्रेयसीचं नाव काय हे जाणतोय, पण आपण श्रीकृष्णांना व्यक्ती म्हणून ओळखतोय का. त्याची परीक्षा काय आहे? त्याची परीक्षा ही आहे, आपण स्वतःला किती नगण्य समजतो. जर आपण स्वतःला नगण्य नसून समजत, जर आपल्याला वाटत असेल की आपण खूप मोठे आहोत, याचा अर्थ की आपण श्रीकृष्णांच्या हिमालया पर्वताशी अजून आपली फारशी अशी ओळख झाली नाहीये. नॅचरल आहे, स्वाभाविक आहे. इथे कोणीतरी खूप मोठे बिल्डर असतील बारामतीला, ते म्हणत असतील, अरे बारामतीमध्ये माझ्या खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत. आणि एकदा जर मुंबईला आले तर कधी कधी मान आहे ना दुखते अशी वर बघताना, किती उंच इमारती असतात, तर तेव्हा ते नम्र होणार. तर एकदा मुंबईला फिरून आले कोणी बिल्डर की मग बारामतीमध्ये म्हणणार, अरे भरपूर प्रगती अजून करायची आहे, अजून एवढ्या मोठ्या उंच इमारती तर बांधल्याच नाहीये. म्हणून कोण श्रीकृष्णांच्या जवळ आहे हे आपल्याला तसं तर कळत नाही. कसं करणार? त्याच्या कंठी माळेच्या साईज वरून कळणार, त्याच्या मागे शिखा जाय, शिखा किती लांब आहे त्याच्यावरून कळणार, त्याचा तिलक किती स्ट्रेट आहे त्याच्यावरून कळणार. कोण श्रीकृष्णांच्या किती जवळ आहे ते कसं कळतं? जर तो जवळ आहे तर त्याला ती हिमालय पर्वत बघून एक लक्षात येतं की मी नगण्य आहे आणि मी जे करू शकतो ते पण नगण्य आहे. कारण जे काही छोटस करू शकतो ते करण्यासाठी पण उसणं घेतलेले आहे, बुद्धी उसण्यावर आहे, डोळे उसण्यावर आहेत, हे शरीर उसण्यावर आहे, कधीही हरवू शकतं. तर ज्या व्यक्तीमध्ये जेवढी नम्रता आहे त्याच्यावरून आपण समजू शकतो की हा व्यक्ती श्रीकृष्णांच्या किती जवळ आहे. दुसरा परिणाम या सर्व ऐश्वर्यांना ऐकून असा होतो की या जगामध्ये
एकदा गोडाऊनशी आपली भेट झाली, एकदा गोडाऊनशी आपली ओळख झाली, मग छोटे छोटे जे किरकोळ व्यापारी असतात, छोटे छोटे दुकानं असतात, त्यांचं फारसं महत्व आपल्याला राहत नाही. पण जेव्हापर्यंत गोडाऊन आपल्याला माहिती नसेल, तेव्हापर्यंत हे छोटे छोटे किरकोळ व्यापार करणारे जे व्यापारी आहेत ते पण आपल्याला वाटतात, अरे बाप रे, याच्याकडे इतकं आहे. 2-1 आठवड्यापूर्वी माझ्या परिवारासोबत मी वृंदावनात होतो. माझ्या बहिणीला, भाऊजींना वृंदावन घेऊन गेलो होतो. सो तेव्हा वृंदावन परिक्रमा करत होतो आम्ही. आणि वृंदावन परिक्रमा करताना एक विश्राम स्थळी येते. विश्राम स्थळ म्हणजे कुठलं आहे? त्याला विश्राम वट पण म्हणतात. तिथे एक वडाचं झाड आहे. आणि श्री चैतन्य महाप्रभू 500 वर्ष जेव्हा आधी आले होते तेव्हा त्यांनी पण वृंदावन परिक्रमा केली होती. आणि वृंदावन परिक्रमा करताना श्री चैतन्य महाप्रभू त्या वडाच्या झाडाखाली आराम केले होते. तर त्याला म्हणतात विश्राम वट. तर त्या विश्राम वटाच्या शेजारी आज जगन्नाथ बलदेव सुभद्रा मंदिर आहे. मग माझ्या बहिणीला मी मागच्या वेळेस पण एकदा घेऊन गेलो होतो, तर त्याला ते जगन्नाथ बलदेव सुभद्रा खूप आवडले होते. आणि आम्ही सकाळी 7 वगैरे वाजता पोहोचलो होतो तिथे परिक्रमा करत करत. तर तिथे एक म्हाताऱ्या आजी होत्या. तर त्यांनी लगेच आम्हाला बघितलं आणि म्हणाले, अरे तुम्ही आले आहात, थोडी खिचडी खाऊन जा, थोडा प्रसाद खाऊन जा. तर माझी बहीण म्हणते की मी 7 वाजता वगैरे काही नाश्ता घेत नाही. तर मी म्हटलं ठीक आहे, तू ठरव. तर त्या ज्या आजी होत्या त्या इतक्या प्रेमाने म्हणत होत्या, नाही नाही नाही, पण तुम्ही आले आहात, जगन्नाथजींचा थोडा प्रसाद तर घ्यायला पाहिजे. तर असं आम्हाला तिघांना 7 सव्वा 7ला सकाळी अशी एवढी खिचडी वाढली त्यांनी. आणि ते माझ्या बहिणीच्या लक्षात होतं की इथे एक आजी होत्या आणि त्यांनी आपल्याला प्रेमाने खिचडी दिली होती, तर आपण जाऊया तिकडे. तर त्या मंदिरात पुन्हा आम्ही गेलो. तर तिथे असं लक्षात आलं की 4 महिन्यापूर्वी त्या आजी हे जग सोडून निघून गेले. मग माझी बहीण म्हणाली, अच्छा मग काहीतरी मला द्यायचंय, दान द्यायचंय, तर काय दान देऊ? मग त्या मंदिरातले जे पुजारी होते ते म्हणाले की आम्ही रोज सकाळी ते खिचडी वाटप करतो, तर त्या खिचडीसाठी डाळ आमची संपली आहे, तर उद्या खिचडी बनवायला आमच्याकडे डाळच नाही. मग बहीण म्हणाली, अरे मला पण खिचडी दिली होती, तर मी काहीतरी दान देते. मग म्हणाले की ठीक आहे, किती डाळ पाहिजे तुम्हाला? तर म्हणाले, "नाही, तुम्ही जेवढी द्याल तेवढी लागेल आम्हाला, मी कारण रोजच खिचडी वाटप करतो." मग सकाळी आता 7 सव्वा 7ला आजूबाजूला काही छोटे छोटे दुकानं होते, तिथे गेलो आम्ही. तर एका दुकानात गेलो तर त्यांना सांगितलं की तुमच्याकडे किती आहे, मुगाची डाळ किती आहे तुमच्याकडे? तर त्या दुकानामध्ये, वृंदावनाच्या त्या परिक्रमा मार्गावर एक दुकान होतं, त्या दुकानामध्ये मॅक्झिमम किती डाळ असेल? आम्ही जेव्हा विचारलं तेव्हा काय कळलं माहितीये, त्यांनी सांगितलं 2.25 किलो डाळ आहे. त्या दुकानामध्ये मॅक्झिमम 2.25 किलो डाळ होती. तर ती आम्ही विकत घेतली. मग परत शेजारच्या दुकानात गेलो. काही अंतरावर एक दुसरं दुकान. त्याला म्हटलं, तुमच्याकडे मुगाची डाळ आहे का? आहे. पूर्ण साठा तुमच्याकडे किती आहे? त्यांनी म्हणाले 2.5 किलो आहे. मग तेव्हा लक्षात आलं की हे असे जे लहान लहान दुकानं होते तिथे, एक वृंदावन आहे जिथे सगळे मंदिर आहेत आणि दुसरं हे दुसरीकडे 180 डिग्रीज दुसरीकडे. तिथे लहान लहान दुकानं आहेत. त्या लहान दुकानामध्ये पूर्ण साठा आहे 2.5 किलो. पूर्ण साठा आहे 2.25 किलो. आज बारामतीमध्ये कुठल्याही त्या शेजारच्या आपल्या मंदिराच्या दुकानात जरी गेलो आपण आणि सांगितलं की तुझ्याकडे किती डाळ आहे, तो एक कोणी तरी सांगेल. एक पोतं तरी असेल त्याच्याकडे. बघा, भारतामध्ये काही काही ठिकाणी काय परिस्थिती आहे, त्या दुकानामध्ये 2.5 किलो डाळ होती फक्त. म्हणजे त्याच्यावरून तुम्ही समजू शकता की तिथे जे लोक येत आहेत ती डाळ विकत घ्यायला, आणि वृंदावनाचं सांगतोय, कुठल्या असं लहानशा गावाचं नाही सांगत आहे, पण हे व्रजवासी आजही ज्या दुकानामध्ये पूर्ण साठा 2.5 किलोचा आणि 2.25 किलोचा आहे, तिकडे जाणारे लोक किती डाळ विकत घेत असतील? तर आपल्याला लक्षात यायला पाहिजे, तिथे किलोनी कोणी विकत घेणार नव्हतं. तिथे जे लोक जात असतील विकत घ्यायला, ते 250 ग्राम डाळ मिळेल का, आणि त्याच्यामध्ये 2-3 दिवस पुरवायचं असं लहान लहान थोडी थोडी डाळ करून, बरोबर? किंवा डाळ कदाचित अधूनमधून करत असेल, रोज आपली भाजी बनवायची, पालेभाजी काहीतरी, आणि थोडी भाकरी बनवायची किंवा पोळी बनवायची. तर मला किती आश्चर्य वाटलं, म्हटलं 2 दुकानांमध्ये एकत्र मिळून आम्हाला 5 किलो डाळ मिळाली. आणि ती 5 किलो डाळ म्हणजे आपल्या घरी पडलेली असते अशीच. पण ती 5 किलो डाळ 2 दुकानातून घेऊन मग आम्ही त्या जगन्नाथ बल्लभ सुभद्रा मंदिरात गेलो आणि त्यांना ती दान दिली आणि त्यांना इतका आनंद झाला. कारण त्यांना पण कदाचित 5 किलो दान कोणी देत नाहीये. 5 किलो डाळ बघून त्यांना एवढा आनंद झाला. आता तुम्हा आणि आम्हासाठी 5 किलो डाळ म्हणजे काहीच नाहीये. पण हे का सांगितलं, की अशा प्रकारे आजही लहान लहान दुकानं आहेत काही गावांमध्ये, जिथे लोकांकडे पैसे नाहीये,
जिथे लोकांकडे काहीच नाहीये आणि आपल्याला परमेश्वराने इतकं समृद्धी दिली आहे की आपल्याकडे कधी अशी 200 ग्राम डाळ विकत घेण्यासाठी कधी वेळ नाही पडत. तर ही धान्याची गोष्ट झाली. पण समजा कोणाकडे 20 लाख रुपये आहेत, तर आपल्याला कधी कधी वाटतं बापरे 20 लाख रुपये त्यांच्याकडे. कोणाकडे 40 लाख रुपये, 40 लाख रुपये आहेत. तर याला मी परमेश्वराच्या ऐश्वर्यासमोर हे किरकोळ व्यापारीची उदाहरण देतोय. तर आपल्याला या जगामध्ये कोणी श्रीमंत व्यक्ती असेल तर आपल्याला वाटतं बाप रे किती श्रीमंत आहेत. कोणाकडे थोडी शक्ती असेल, 100 लोकांवर नियंत्रण असेल तर आपल्याला वाटतं बाप रे 100 लोकांवर नियंत्रण आहे या व्यक्तीचं. पण आपण जेव्हा श्रीकृष्णांना चांगलं ओळखतो तेव्हा या लहान लहान किरकोळ व्यापाऱ्यांना आपण आदर देतो. वैष्णव कधीही कोणाचाही अनादर नाही करत, पण मनामध्ये माहिती पाहिजे की याला हा किरकोळ व्यापारी, हा 2 किलो डाळ विकणारा व्यापारी आहे. गोडाऊन कुठे आहे? गोडाऊन तर परमेश्वराकडे आहे. परमेश्वराने ढग निर्माण नाही केले, परमेश्वराने पाऊस नाही दिला, परमेश्वराने पृथ्वी नाही दिली, परमेश्वराने योग्य वेळी योग्य वातावरण निर्माण नाही केलं. पाऊस जर नाही पडला 2 वर्षांमध्ये पूर्ण राष्ट्राची देशाची आर्थिक व्यवस्था ढासळू शकते. म्हणून मेन मुख्य देणारा जो व्यक्ती आहे तो परमेश्वर आहे. तर पहिला परिणाम आपल्यावर होतो जेव्हा परमेश्वराचे ऐश्वर्य आपण ऐकतो की आपण नम्र होतो. दुसरा परिणाम होतो की या जगामध्ये लहान लहान जे किरकोळ व्यापारी आहेत, 200 कोटी उत्पन्न, 450 कोटी उत्पन्न, हे फिगर ऐकून, हा आकडा ऐकून आपल्याला वाटतं बाप रे किती मोठे व्यक्ती आहेत. पण जेव्हा आपण परमेश्वराचं ऐश्वर्य ऐकतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे हे तर किरकोळ व्यापारी आहेत. श्री चैतन्य महाप्रभू सनातन गोस्वामींना परमेश्वराचं ऐश्वर्य जेव्हा सांगतात तेव्हा एक गोष्ट सांगतात. म्हणतात एकदा ब्रह्मदेव श्रीकृष्णाचं दर्शन घ्यायला द्वारकेत गेले आणि बाहेर जो सैनिक होता त्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही कोण आहात? तर ब्रह्मदेव म्हणाले मी ब्रह्मदेव आहे, जाऊन श्रीकृष्णांना सांग. श्रीकृष्णांनी पण प्रश्न विचारला कुठले ब्रह्मदेव, त्यांचं नाव विचार. त्या शिपायाने बाहेर येऊन विचारलं तुम्हाला श्रीकृष्ण विचारतात की तुमचं नाव काय? ब्रह्मदेवानं खूप वाईट वाटलं. ब्रह्मदेव म्हणाले त्यांना सांग चतुष कुमारांचे वडील. नाव नाही सांगितलं, श्रीकृष्णांनी नाव विचारलं, पण ब्रह्मदेवांना एवढा राग वाटला, ब्रह्मदेवांनी नाव नाही सांगितलं. म्हणाले चतुष कुमारांचे वडील चतुर्मुख ब्रह्मा हे आलेत, जाऊन सांग. तर श्रीकृष्णांना लक्षात आलं हा याने नाव नाही सांगितलं आणि याच्या मनामध्ये थोडा अहंकार दिसतोय. तर म्हणाले पाठवा आतमध्ये. येस, काय म्हणताय तुम्ही, कसे काय आलात? तर ब्रह्मदेव बघा कसे आहेत. ब्रह्मदेवांच्या मनामध्ये काय भावना आहे. ब्रह्मदेव म्हणतात मी कसा आलो, काय कारणाने आलो ते तर मी सांगेन, पण ते थांबा जरा, ते नंतर सांगेन. पहिली मला एक गोष्ट सांगा, तुम्ही काय प्रश्न विचारला हो? तुम्ही त्या शिपायाला काय विचारलं की कोण ब्रह्मा? म्हणजे काय, मला सोडून पण कोणी ब्रह्मा आहेत का? मालकांसमोर जेव्हा जातोय आपण, स्वामींसमोर जेव्हा जातोय तेव्हा असा उलट प्रश्न विचारायचा असतो का? श्रीकृष्णांनी विचारलं की कसं येणं झालं तुमचं, काय कामाने आलात तुम्ही? तेव्हा म्हणतात ते नंतर सांगेन, आधी तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही म्हणाले की कोण ब्रह्मा आलेत, किती ब्रह्मा आहेत असे, हा काय काय चाललंय काय? तर जेव्हा आपण अधिक बुद्धिमान असतो तेव्हा परमेश्वराला आपण मोजमाप करायचा प्रयत्न करतो आणि तिथे आपण बसतो. तर श्रीकृष्ण म्हणाले ठीक आहे. श्रीकृष्णांनी केवळ डोळे बंद केले आणि मनातल्या मनामध्ये एक इच्छा व्यक्त केली आणि त्या इच्छेप्रमाणे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत आणि त्या अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये अनंत कोटी ब्रह्मदेव पण आहेत आणि शंकरजी पण आहेत. ते सगळे ब्रह्मदेव आणि सगळे शंकरजी द्वारकेमध्ये प्रकट झाले. आणि ब्रह्मदेव, कृष्णदास कविराज गोस्वामी वर्णन करतायत, हत्तींच्या मध्ये ससा कसा वाटतो तसं आपल्या ब्रह्मांडातले जे ब्रह्मदेव आहेत त्यांना वाटलं या सर्व हत्तींमध्ये मी एक ससा आहे. कारण कोण कोण ब्रह्मदेव होते, कोणाला 10 शीर होते, कोणाला 100 शीर होते, कोणाला 1 कोटी शीर होते, कोणाला 100 कोटी शीर होते आणि कोणाला त्याच्यापेक्षा जास्ती पण शीर होते. आणि हे सगळे ब्रह्मदेव, हे सगळे शंकरजी, काही शंकरजी होते त्यांना 1000 शीर होते. तसे अनेक अनेक शीर असलेले शंकरजी आणि अनेक अनेक शीर असलेले ब्रह्मदेव हे सगळे आले आणि सगळे परमेश्वरासमोर उभे होते आणि म्हणाले परमेश्वरा काय आज्ञा आहे आमच्यासाठी? आणि परमेश्वर म्हणाले नाही, आज्ञा नाहीये, माझी फक्त इच्छा झाली की तुम्ही कुठे आहात आणि सगळं काही ठीक आहे ना, तुम्हाला कोणी राक्षस लोक काही त्रास तर देत नाहीयेत ना? तर तेव्हा हे सगळे ब्रह्मदेव आणि हे सगळे शंकरजी म्हणाले नाही हो, तुमच्या चरणांचं दर्शन झालं तर सगळं काही ठीक आहे, अजून काही नाही आम्हाला कंप्लेंट कोणापासून. एवढं म्हणून हे
जे सगळे ब्रह्मदेव आणि हे शंकरजी आहेत यांनी नतमस्तक झाले. त्यांनी त्यांचं जे मुकुट होतं हे सगळं जमिनीला लावलं आणि एका क्षणात हे एवढे हजारो हजारो शंकरजी आणि ब्रह्मदेव यांनी जेव्हा आपला मुकुट जमिनीला लावलं तेव्हा त्याचा एक ध्वनी निर्माण झाला. आणि त्या ध्वनीमुळे आपले जे ब्रह्मदेव आहेत त्याचे थोडे चकित झाले, घाबरले एका क्षणासाठी. आणि नंतर कारण श्रीकृष्ण म्हणाले नाही, काही विशेष काम नाहीये, फक्त विचारपूस करायची होती की सगळं काही ठीक आहे, तर हे लोक निघून गेले. त्याच्यानंतर या ब्रह्मदेवांना विचारलं की काय हो ब्रह्मदेव, काय म्हणणं आहे तुमचं? तेव्हा हे ब्रह्मदेव म्हणाले मी आता काय सांगू, तुमच्या समोर मला आता अवाक झालो, काही बोलू शकत नाही. तर 10व्या स्कंदामध्ये जेव्हा श्रीकृष्ण ब्रह्मविमोहन लीला करतात, तर ती ब्रह्मविमोहन लीला जेव्हा आवरतात तेव्हा सगळे हे नारायण रूप असतात हे सगळे श्रीकृष्ण स्वतःमध्ये स्वीकार करतात. त्याच्यानंतर ब्रह्मदेव त्यांना एक प्रार्थना अर्पण करतात. तर ते एका प्रार्थनामध्ये खूप सुंदर एक वाक्य म्हणतात जानंत एव जानंतु किम उक्तया न मे प्रभू. म्हणतात काही लोक या जगात आहेत ते म्हणतात जानंत, जानंत म्हणजे ते म्हणतात आम्ही श्रीकृष्णांना जाणतो, आम्ही श्रीकृष्णांना ओळखतो, माहितीये कोण आहे श्रीकृष्ण. म्हणतात जानंत एव जानंतु, त्या लोकांना असं समजूत करू दे की ते श्रीकृष्णांना जाणतात. किम बहु उक्तया मे प्रभू, म्हणतात पण मी काय जास्ती बोलू. म्हणतात वपुषो मनसो वाचा, माझ्या शरीराने, माझ्या मनाने आणि माझ्या वाचा शक्तीने. म्हणतात वैभवम तव गोचर, म्हणतात तुझं जे वैभव आहे ना परमेश्वरा, तुझं जे ऐश्वर आहे, तुझं वैभव आहे, तुझी जी अमाप शक्ती आहे, मी माझ्या शरीराने कधी समजू शकत नाही, मी माझ्या मनाने कधी समजू शकत नाही आणि मी माझ्या वाचा शक्तीने कधी समजू शकत नाही. पण जे मूर्ख लोक आहेत जे म्हणतात की आम्ही परमेश्वरला जाणतो त्यांना जाणू दे, पण माझं स्वतःचं ब्रह्मदेवांचं ज्यांचं पूर्ण शरीर बुद्धीने बनलंय, माझं मत मी मांडतो. किम बहु उक्तया न मे प्रभू, मी कुठे एक शब्द काय बोलणार नाही. तर अशा प्रकारे हे जे परमेश्वर आहेत या अशा परमेश्वरांसमोर ब्रह्मदेव पण अवाक झाले. तर एखाद्या व्यक्ती या जगातल्या किरकोळ 2.5 किलो डाळ विकणाऱ्या दुकानदारासमोर वाकत नाही. तो म्हणतो नाही, परमेश्वरासमोर वाकणार, मी अशा लहान सहान लोकांसमोर वाकणार नाही. आणि तिसरा परिणाम जो आपल्यामध्ये व्हायला पाहिजे तो आहे की जर आपल्याला कधी हृदयामध्ये स्वाभाविक इच्छा असेल, मला थोडी अजून बुद्धी पाहिजे, माझ्याकडे बुद्धी नाहीये जास्त, मी जेव्हा भागवत वाचतो तेव्हा मला काही काही गोष्टी कळतच नाही प्रभूजी, चैतन्य चरितामृतामध्ये काय काय जे वर्णन आहे श्रीकृष्णांचं ते कळत नाही मला. तर कधी कधी असं वाटतं की माझ्याकडे बुद्धी कमी आहे. कधी कधी आपल्याला असं वाटत असेल की प्रभूजी थोडे जर आर्थिक सुबकता असेल, थोडे पैसे जर जास्ती असतील तर सर्व यात्रा करू शकतो, सर्व पुस्तकं मी विकत घेऊ शकतो. कोणाला वाटेल की प्रभूजी थोडं जर आरोग्य माझ्याकडे असतं चांगलं तर मी कीर्तनामध्ये उंच उड्या मारल्या असत्या, पण माझे पाय दुखतात, माझे गुडघे दुखतात म्हणून मी कीर्तनामध्ये भाग नाही घेऊ शकत. तर आपल्याकडे स्वाभाविकपणे मनामध्ये कधीशी भावना येऊ शकते की थोडं ना शारीरिक आरोग्य पाहिजे होतं माझ्याकडे, अजून पण कमी आहे थोडंसं माझ्याकडे, आर्थिक व्यवस्था थोडी कमी आहे माझी, माझ्याकडे ज्ञान कमी आहे, किंवा या जगामध्ये मी जेव्हा केव्हा कुठे काही करायला गेलो तेव्हा मला यश नाही मिळालं प्रभूजी, आणि यश न मिळाल्यामुळे मनामध्ये नेहमी एक खिन्नता असते. त्याच्यामुळे माळा करताना पण असं वाटतं की अरे या गोष्टीमध्ये आता मी पाऊल टाकलं तर इथे मला अपयश मिळालं तर काय होईल, तर थोडं यश मिळालं तर चांगलंय. तिसरा परिणाम आपल्यामध्ये असा होऊ शकतो की जर आपल्याला लक्षात आलं की परमेश्वरांकडे हे सहाही ऐश्वर्य आहेत, जर आपण त्यांची प्रामाणिकपणे सेवा केली आणि जर परमेश्वराला असं वाटलं की हा इतका प्रामाणिक भक्त आहे, या प्रामाणिक भक्ताला जर थोडं मी आरोग्य कमी पडतंय त्याच्या कर्मानुसार, पण त्याला जर मी आरोग्य दिलं तर हा कीर्तनामध्ये अजून उड्या मारेल, हा खरोखर अजून सेवा करायला रेडी आहे, याच्या मनामध्ये इच्छा आहे पण याचं शरीर याचं साथ देत नाही. याला परमेश्वराची भक्तांची खूप सेवा करायची आहे पण याचा जो बँक बॅलन्स आहे तो याची साथ नाही देत आहे. याला परमेश्वराच्या बद्दल खूप काही जाणून घ्यायचंय पण त्याचे डोळे इतके थकतात वाचून की त्याला वाचता येत नाही आणि त्याला भागवत आणि गीता वाचता येत नाहीये. तर एक काम करतो, मी याला खूप छान आरोग्य देतो, याच्या डोळ्यांना खूप छान शक्ती देतो जेणेकरून हा अजून वाचू शकतो. याच्याकडे लॅपटॉप नाहीये म्हणून युट्यूबवर याला लेक्चर्स ऐकायचे असतात तर त्याला थोडासा जो त्रास होतो छोट्याशा स्क्रीनवर, ते काम करतो, याला मी थोडेसे पैसे देतो. विचार करा, भक्तीमध्ये अग्रेसर होण्यासाठी आपल्यामधून कोणाला थोडं जरी कुठे मनात वाटत असेल की प्रभूजी माझ्याकडे ही एक गोष्ट असती तर मी परमेश्वराची अजून सेवा करू शकत असतो,
त्या सगळ्या गोष्टी आहेत ना, आपण इकडे तिकडे मागत असतो. या जगामध्ये कोणाकोणाच्या पाया पडतो आपण आणि म्हणतो की थोडी मदत करणार का? ऍक्च्युली आपण जगन्नाथजींच्या समोर पाया पडायला पाहिजे आणि जगन्नाथजींना आपल्या कर्तृत्वाने, आपल्या प्रामाणिकतेने आपण हे पटवून द्यायला पाहिजे. मला जर ते तेवढे पैसे दिले ना, ते मी सदुपयोगी लावेन. मला जर चांगलं आरोग्य दिलं ना, तर मी तुमची सेवा अजून जोमाने करेन. जर मला अजून हे दिलं, तर मी अजून हे तुमच्यासाठी करू शकतो. ज्या दिवशी आपण जगन्नाथजींना हे पटवून देऊ, की जगन्नाथजी तुमच्याकडे तर तुम्ही सर्व ऐश्वर्याचे मालक आहात. मला जर थोडे पैसे दिले तर मी अजून सेवा करू शकतो. मी अजून हे करू शकतो. श्रीकृष्णांकडे जो साठा आहे, त्याच्यातून एखादा नाणं, एखादा त्यांच्याकडे आरोग्य आहे, त्यांच्याकडे सौंदर्य आहे, त्यांच्याकडे यश आहे, त्यांना छोटंसं जरी आपल्याला दिलं, आपण त्यांच्यासाठी जो एक कण आहे, त्यांच्यासाठी जो एक थेंब आहे, तो आपल्यासाठी एक समुद्र आहे. ऍक्च्युली परमेश्वराच्या कृपेच्या एका थेंबामध्ये आपण न्हावून निघू शकतो. आपण त्या समुद्रामध्ये पूर्ण डुबू शकतो. तर आपण इकडे तिकडे भीक मागण्यापेक्षा ऍक्च्युली आपण जगन्नाथजींसमोर नतमस्तक व्हायला पाहिजे आणि जगन्नाथजींना आपण भीक मागायला पाहिजे आणि म्हणायला जे काही आपल्या मनात. आपल्याला आरोग्य पाहिजे असेल, पैसे पाहिजे असतील, तब्येत पाहिजे असेल, यश पाहिजे असेल, शारीरिक शक्ती पाहिजे असेल, काही आपल्याला जे पाहिजे ते आपण इकडे तिकडे कशाला भीक मागायचे. वैष्णव म्हणजे आई वडिलांवर अवलंबून पाहिजे आपण. तर आपण राधा गोविंदजी, राधा गोपीनाथ, राधा माधव आहेत. ऍक्च्युली राधाष्टमी आणि जन्माष्टमीच्या दिवशी वडिलांना आणि आईला भीक मागायला पाहिजे आणि म्हणायला पाहिजे की माझ्या जीवनामध्ये ही जर एक गोष्ट असेल ना, तर मी वैष्णवांची अजून चांगली सेवा करू शकतो. मी प्रभुपादांसाठी अजून काहीतरी करू शकतो, तर कृपया मला देणार का? आणि जर आपण प्रामाणिक असू, श्रीकृष्ण देतील आपल्याला. तर म्हणून जेव्हा आपण हे ऐकतो की श्रीकृष्णांकडे अमाप ऐश्वर्य आहे, तेव्हा आपल्या मनामध्ये नम्रता यायला पाहिजे. आपण नको त्या लोकांसमोर नम्र व्हायची गरज नाहीये, कारण आपल्याला माहिती आहे की गोडाऊन कुठे आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण प्रामाणिकपणे वागलो तर जगन्नाथजी तर दोन हात तर देण्यासाठीच आहेत असे समोर. तर द्यायला रेडी आहेत. श्रीकृष्ण द्यायला तयार आहेत. फक्त कुठेतरी आपण त्यांना आपली प्रामाणिकता पटवून देण्यामध्ये कदाचित कमी पडतोय. तर आपल्याला असं नाही म्हणायला पाहिजे कधी, अहो प्रभूजी 2 वर्षांपासून मी जगन्नाथजींना खूप मागितलं पण जगन्नाथजी काही देत नाहीयेत. तुम्ही तर तुमच्या लेक्चरमध्ये वर्णन करता की जगन्नाथजींना पापण्या नाही, जगन्नाथजींचे डोळे बंद होत नाही. पण मला असं वाटतंय की माझ्यासाठी जगन्नाथजींनी डोळे बंद केले. कधी कधी आपण जेव्हा मागतो आणि आपल्याला जर जगन्नाथजींनी प्रतिसाद नाही दिला, आपण स्वतःमध्ये काय कमीपणा आहे तो बघत नाही. आपण म्हणतो की जगन्नाथजी माझ्याकडे दुर्लक्ष करताय. जगन्नाथजी कोणाकडे दुर्लक्ष नाही करत. फक्त जगन्नाथजी म्हणतात, जर मी याला ती गोष्ट दिली जी मागतोय, ती गोष्ट देऊन हा व्यक्ती त्या गोष्टीचा वापर माझ्याकडे येण्यासाठी करणार आहे, की त्या गोष्टीचा वापर हा व्यक्ती माझ्यापासून दूर जाण्यासाठी करणार आहे. आज आपल्याकडे समजा काही जीवनात त्रास आहे, काही दुःख आहेत. कदाचित जगन्नाथजींना हा विश्वास आहे की कारण याच्या जीवनामध्ये ते दुःख आहेत, कारण याच्या जीवनामध्ये ते कमतरता आहे, म्हणून हा येतो परमेश्वराकडे येतो आणि म्हणतो परमेश्वरा माझ्या जीवनामध्ये हे जे काही समस्या आहेत थोडं मदत करा. जर या समस्या मी काढून टाकल्या, जर या समस्या मी सॉल्व्ह केल्या, तर हा म्हणाल आता काय करायचं परमेश्वराकडे जायची. आता मी मंदिरात जाणार नाही. प्रभूजी आता सगळं काही आलं, पैसे आले, ज्ञान आलं, आरोग्य आलं, आता मी चाललो शिमला आणि उटीला. जर जगन्नाथजींना मनामध्ये ती एक छोटीशी भीती असेल, तर कधी कधी जगन्नाथजी देत नाहीत मग. पण याचा अर्थ नाही की जगन्नाथजींना ऐकू येत नाहीये किंवा जगन्नाथजींना दिसत नाहीये. जगन्नाथजी आपल्याला म्हणतायत, सध्याच्या परिस्थितीमध्ये मला वाटत नाही की मी तुला जर दिलं तर तू माझ्या जवळ येशील. मला असं भीती आहे की तू माझ्यापासून दूर जाशील. तू मला पटवून दे ना थोडंसं. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जे काही आहोत, आपली तब्येत कमी आहे, आपला बँक बॅलन्स कमी आहे, आपलं आरोग्य कमी आहे. जर आपण रोज झोपेतून उठल्यावर परमेश्वराला प्रामाणिकपणे, काय म्हणतात मराठीमध्ये हितगुज म्हणतात, हितगुज करायला पाहिजे आपण. मनातल्या मनात परमेश्वराशी बोलायला पाहिजे, परमेश्वरा माझ्या जीवनात जे काही अडथळे आहेत, जे काही समस्या आहेत, जे काही आहे, पण मला प्रामाणिकपणे तुझ्या जवळ यायचंय. तर कृपया माझी चेतना शुद्ध ठेव आणि कृपया नेहमी माझे हेतू, माझे उद्देश नेहमी शुद्ध ठेवायला मला मदत करा. माझ्याकडून चुका अनेक घडतील, पण कमीत कमी माझे उद्देश कधी चुकीचे नाही पाहिजेत आणि माझे विचार, माझी चेतना कधी चुकीची नाही पाहिजे. माझ्याकडून कृती, ऍक्शन, कृती कधी कधी चुकीची घडू शकते.
जर परमेश्वरला आपण हे पटवून दिलं, मी तुम्हाला हे आश्वासन देऊ शकतो की परमेश्वर तुम्हाला इतकं देतील की तुम्हाला परमेश्वरासमोर अजून एकदा भीक मागायला लागेल आणि म्हणायला लागेल की परमेश्वरा, तुम्ही 100 हाताने देताय, माझ्याकडे 2च हात आहेत, तर थोडं कमी करणार का देणं? कारण तुम्ही एवढं देताय की माझ्याकडे आवरायला सावरायला मला शक्य होत नाहीये. परमेश्वर देण्यासाठी खूप फेमस आहेत, दानशूर आहेत श्रीकृष्ण. पण फक्त आपल्याला ते पटवून द्यायचंय श्रीकृष्णांना. म्हणून आजच्या श्लोकामध्ये हा प्रश्न आहे, सूत जानासी भद्रमते. सूत सूत गोस्वामी, तुम्हाला सर्व काही माहिती आहे श्रीकृष्णांबद्दल. मला एक प्रश्न आहे, आमचा सर्वांचा एक प्रश्न आहे, तो सूत गोस्वामी तुम्ही याचं निराकरण करा. जे परमेश्वर अमाप ऐश्वर, अमाप शक्ती, अमाप सौंदर्य, अमाप ज्ञान, अमाप यश आणि अमाप वैराग्य आहे, जे या सर्व ब्रह्मांडाचे स्रोत आहेत, ते ते व्यक्ती ज्यांच्या नाभी कमळातून ब्रह्माजी निर्मित झाले आणि त्या ब्रह्माजींनी हे पूर्ण ब्रह्मांड निर्माण केलंय, ते व्यक्ती एका जीवात्म्याच्या पोटातून कसे काय जन्मले? देवक्याम वसुदेवस्य. देवकी एक महिला आहे, एक जीवात्मा आहे, आणि ती पण कोणाची आहे? वसुदेवस्य. ती पण ना इंडिपेंडेंट नाहीये. एक एक शब्दाला बघा कसं महत्व आहे. देवकी आहे, ती अशी इंडिपेंडेंट महिला नाहीये, स्वतंत्र महिला नाहीये, ती स्वतः वसुदेवांवर अवलंबून आहे. मग वसुदेवांवर अवलंबून असणारी देवकी ही एक जीवात्मा आहे. त्या देवकीच्या पोटातून असे हे अजन्मे परमेश्वर कसे काय जन्मले हो? हे आम्हाला हे खूपच आम्हाला कळत नाहीये. ज्यांच्यातून सगळी सृष्टी निर्माण होते, ज्यांच्याकडे सर्व काही अमाप आहे, ते एका लहानशा गर्भातून कसे काय जन्मले? एक खूप सुंदर श्लोक आहे, तो मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो. हा आहे स्कंद क्रमांक 1, अध्याय क्रमांक 8 आणि श्लोक क्रमांक 35. तर कुंती देवी पण अशीच एक भावना पुढे व्यक्त करतात. म्हणतात, भवेस्मिन क्लिश्यमानानाम अविद्या काम कर्मभिः श्रवण स्मरणार्हाणि करिष्यन इति केचन. तर इथे म्हणतात, एक मिनिट, हा नाही, तो दुसरा श्लोक मला दाखवायचा आहे, एक मिनिट. हा आहे ती 5 श्लोक पूर्वी त्याच्या. सो हा आहे स्कंद क्रमांक 1, अध्याय क्रमांक 8, श्लोक क्रमांक 3. जन्म कर्मच विश्वात्मन अजस्या कर्तुरात्मनः तिर्यग्नृषुषी याधसु तद अत्यंत विडंबनम. तर अत्यंत विडंबनम का बरं? तर म्हणतात, तुम्ही ना तिर्यन म्हणजे वृक्ष योनीमध्ये, नर योनीमध्ये किंवा पाण्यामध्ये, ऋषी योनीमध्ये, तुम्ही वेगवेगळ्या योनींमध्ये अवतरित होता. पण तुम्ही कसे आहात माहितीये? अजस्य अकर्तुरात्मन. तुमचा जन्म ऍक्च्युली कधी होत नाही आणि तुम्ही कधी कर्म काही करत नाहीत. ज्यांचा कधी जन्म होत नाहीत ते जन्म पण घेतात. अकर्तूर, ते कधी कर्म पण करतायत. आणि ऋषी योनीमध्ये, नर योनीमध्ये, मास्यांच्या योनीमध्ये तुम्ही जन्म घेतात. हे सगळ्यांना मला समजत नाही. तद अत्यंत विडंबनम. इंग्लिश ट्रान्सलेशन आहे, ऑफकोर्स इट इज बिविल्डरिंग. ओ सोल ऑफ द युनिव्हर्स, दॅट यू वर्क दो यू आर इनएक्टिव्ह. तुम्ही अकर्तूर आहात पण तुम्ही कर्म करता. यू टेक बर्थ ऑल दो यू आर द व्हायटल फोर्स अँड अनबॉर्न. तुम्ही अजन्मे आहात तरी पण तुम्ही जन्म घेता. आणि तुम्ही प्राण्यांमध्ये, ऋषी मुनींमध्ये, मनुष्यामध्ये जन्म घेता. एक मिनिट. हे सगळं ना तद अत्यंत विडंबनम. तर हीच भावना आजच्या श्लोकामध्ये पण सगळे ऋषीमुनी व्यक्त करतायत. हे व्यक्ती वसुदेवावर अवलंबून असणारी देवकी तिच्या पोटातून कसे काय जन्मले? तर कृपया याचं आमचं निराकरण करा. आणि याच्या पुढच्या श्लोकांमध्ये आपण पुढे बघू की सूत गोस्वामींनी याच्यासाठी काय उत्तर दिलं. तर इथे मी माझं बोलणं थांबवतोय आणि जर कोणाला काही प्रश्न असतील तर आपण 1-2 प्रश्न घेऊ शकता. लोकेश्वर कृष्ण प्रभू कोऑर्डिनेट करतील. दोन्ही हे जे विंडोज आहेत हे दोन्ही म्यूट आहेत. येस, असेल कोणाला तर सांगतो पुन्हा प्रश्न. हो,
चूक आपण कधी करू शकतो, परंतु त्याचं इंटेन्शन योग्य असलं पाहिजे. इंटेन्शन जरी योग्य असेल तरी सुद्धा आपल्या प्रेझेंटेशन मध्ये देखील त्या चुका ज्या असतात त्या आपण कमी गरजेचं असतं किंवा त्या आपण रिपीट तरी व्हायला पाहिजे. सो त्याच्यासाठी आपण कसं करू शकतो? मला जे ऐकू आलं ते मी रिपीट करतो की नक्की आपले उद्देश योग्य पाहिजेत, पण केवळ योग्य उद्देश असून उपयोग नाही, थोडं प्रेझेंटेशन किंवा बाह्य पण योग्य पाहिजे. तर आपण कसं समजायला पाहिजे? तर कमीत कमी या मला एवढं ऐकू आलं, याच्यामध्ये जर काही सुधारणा असेल तर तुम्हाला थोडंसं बोलायला लागेल जवळ येऊन. मला नीट ऐकू येत नाही. We should not repeat, the mistake should not be get repeated. ओके, मिस्टेक शुड नॉट बी रिपीटेड. येस, राईट. सो आपण आज जे ऐकलं की कमीत कमी उद्देश आणि इच्छा आणि विचार, हेतू आपले शुद्ध पाहिजे. ते कशासाठी सांगतोय आपण? की आपण इतक्या चुका केल्या आहेत आणि आपण इतके सीमित आहोत, आपण इतके मर्यादित आहोत, आपण आपल्या 3 गुणांनी इतके बद्ध आहोत, आपल्यावर एवढं मोठं आवरण आहे. अनेक अनेक जन्म आपण वेगळे इच्छा, वेगळे हेतू, वेगळे उद्देश होते आपले. प्रत्येक गोष्टीमध्ये नेहमी एकच उद्देश होता की याच्यात माझा काय फायदा आहे. असे अनेक अनेक योनी, अनेक अनेक जन्म करून 84 लाख योनी आहेत. त्याच्यातले 80 लाख योनी कमीत कमी मी म्हणू शकतो, वृक्ष योनी, मास्यांचे योनी, पक्षी, पशु, हे सगळं करून आज आपण आता शेवटच्या 4 लाख योनींमध्ये आलोय. या हरे कृष्ण. तो एवढे योनींमध्ये आपण जेव्हा फिरलोय तेव्हा नेहमी एकच आपला विचार होता मनात की याच्यामध्ये माझा काय फायदा आहे. तो जो सगळा बॅकलॉग आहे, तो जो इनर्शी आहे, त्याला गृहीत धरून आपण असं विनंती करतोय की पहिलं काम आपल्याला जे करायचंय ते आहे आपल्या हेतूंवर. पहिलं काम जे आपल्याला करायचंय ते आपल्या विचारांवर. कारण चुका अजूनही होऊ शकतात, पण पहिलं काम तिथे करायचं याचा अर्थ असा नाही की ते शेवटचं काम करायचं. पहिलं काम तिथे करायचंय की आपले हेतू स्वच्छ ठेवायचे. आणि जर हेतू आपले नीट करायचा आपण प्रामाणिक प्रयत्न करत असू तर आपण हा पण विचार करू की हे हेतू जे आता मी नीट केले आहेत आणि जे व्यवस्थित केले आहेत ते परमेश्वरासमोर, प्रभुपदांसमोर, गुरूंसमोर आणि वैष्णवांसमोर योग्य प्रकारे प्रकट पण करता यायला पाहिजे. सो जेव्हा आपण ही चर्चा करतोय की आपले हेतू नीट पाहिजेत, आपले उद्देश नीट पाहिजेत, याचा अर्थ नाही की तिथे विराम आहे. याचा अर्थ असा आहे की तिथून सुरुवात आहे. कमीत कमी एक गोष्ट आपल्या हातामध्ये स्पष्ट आहे, आपले हेतू. कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी, कुठलीही कृती, कुठलीही सेवा करण्यापूर्वी आधी हेतू तर स्पष्ट पाहिजे. त्या हेतूबद्दल आपण काय चर्चा करतो वारंवार की तिथून सुरुवात करायची आहे. पण आपण कधी असं नाही समजायला पाहिजे की हेतूवर मी काम केलंय म्हणजे आता माझा शेवट झालाय आणि याच्या पुढे जरी मी बाह्य प्रकटीकरण जरी चुकलो तरी काही फरक नाही पडत. नाही, परमेश्वराने जर बघितलं की आपण फक्त हेतूंवर काम करतो आणि हेतू स्पष्ट होऊन जर आपण प्रेझेंटेशन मध्ये चुकत असू तर परमेश्वरला ते पण कळणार. परमेश्वर हृदयामध्येच बसलेले आहेत. परमेश्वराला कळणार की यांनी फक्त काम तिथून सुरू केलं पण तिथे थांबवलंय. तर परमेश्वर बघतायत की आपण काम तिथे थांबवलंय की आपण काम तिथून सुरू केलंय. तर म्हणून वैष्णवांच्या मध्ये आपण जेव्हा म्हणतो की आपण हेतूपासून काम सुरू करायला पाहिजे, आपण उद्देश आपले स्पष्ट ठेवायला पाहिजेत, पवित्र ठेवायला पाहिजे, तिथे हे नाहीये की तो विराम बिंदू आहे, तो फुल स्टॉप नाहीये, तिथून सुरुवात करायची आहे. ऍटलिस्ट वी शुड हॅव व्हेरी क्लिअर इंटेन्शन्स, ऍटलिस्ट वी शुड हॅव प्युअर मोटिव्ह. आणि जर आपण फसवत असू की माझे मोटिव्ह प्युअर आहेत पण जाणून बुजून मी प्रेझेंटेशनवर काम नाही करत आहे किंवा चुकांवर काम नाही करत आहे, मग परमेश्वर तर सगळ्यांच्या हृदयात बसलेच आहेत. परमेश्वर जर आपल्याला भक्तीमध्ये आणू शकतात, परमेश्वर जर भक्तांच्या मध्ये आपल्याला समृद्धी देऊ शकतात, भक्तीची भावना आपल्या हृदयामध्ये आपल्याला अनुभव करू शकतात, तर तेच परमेश्वर तो अनुभव बाहेर पण काढू शकतात. म्हणून कधी कधी
असं म्हणतात की जर आपण खूप अपराधी वृत्तीचे असलो तर त्याचा परिणाम काय होतो ते सांगतो तुम्हाला. त्याचा परिणाम असा होतो की भक्ती मार्ग नीरस होतो. वैष्णवांचा जो संघ आहे तो नीरस होतो. असं वाटतं की काय फायदा आहे मंदिरात जाऊन, सत्संग कार्यक्रमामध्ये भाग घेऊन काय फायदा आहे. कथेमध्ये जेव्हा सगळे लोक रस घेत असतात, सगळेजण खूप रेलिश करत असतात कथा, तेव्हा आपल्याला वाटतं तेच कृष्ण, तेच गोवर्धन, तीच राधाराणी, तेच बलरामजी, एवढे लोकांना काय झालं. असे लोक एवढे हसतायत आणि लोक एवढे प्रसन्न होत आहेत आणि म्हणतात की राधा ही श्रीकृष्णांची प्रेयसी आणि श्रीकृष्ण ही राधाचा प्रियकर. याच्यामध्ये हे 10 वर्षांपासून ऐकतोय, काहीतरी नवीन सांगा काहीतरी. सो जेव्हा आपली कथा नीरस होते, जेव्हा कीर्तन नीरस होतो, जेव्हा भक्तांचा संघ नीरस होतो, तेव्हा आपल्याला समजायला पाहिजे की कुठेतरी अधोगतीची सुरुवात झालेली. कारण श्रीकृष्ण हे जर आध्यात्मिक व्यक्ती आहेत आणि श्रीकृष्ण नाम आणि श्रीकृष्णांची कथा हे पण जर आध्यात्मिक आहे, जेव्हा जेव्हा आपण ऐकू श्रीकृष्ण हे राधाराणीचे प्रियकर आहेत आणि राधा ही श्रीकृष्णांची प्रेयसी आहे, ऍक्च्युली आपले डोळे मोठे व्हायला पाहिजे आणि आपण विचार करायला पाहिजे, जे परमेश्वर नारायणाचे स्रोत आहेत, ज्या परमेश्वराच्या दर्शनासाठी लक्ष्मी देवी, लक्ष्मी देवींच्या पाठीमागे पूर्ण जग आहे आणि म्हणतात की लक्ष्मी देवी थोडी कृपा द्या, थोडी कृपा द्या. पण लक्ष्मी देवींची कृपा काय मिळत नाही. ती लक्ष्मी देवी वृंदावनाच्या बाहेर प्रार्थना करते, श्रीकृष्णांचं दर्शन मिळेल का. आणि कारण हातामध्ये ती गायीच्या शेणाच्या गोवऱ्या नाही घेते, त्या एका कारणासाठी श्रीकृष्णांनी लक्ष्मी देवीला वृंदावनाच्या बाहेर थांबवून ठेवले. तर ज्या श्रीकृष्णांचं दर्शन लक्ष्मी देवीला मिळत नाहीये, ज्या श्रीकृष्णांच्या शरीरातून असंख्य विष्णू, नारायण, नरसिंह, राम, परशुराम, हे काल वामनदेव, आज वामनदेव आविर्भाव दिवस आहे, वामन देवांनी असा पाय केला आणि पूर्ण ब्रह्मांडाला केलं, ते वामनदेव या श्रीकृष्णांचे अंश आहेत. त्या श्रीकृष्णांना आपल्या शुद्ध प्रेमाने नियंत्रित करणारी राधाराणी आहे. ती राधाराणी कोण आहे. तर जर आपण राधाष्टमीच्या लेक्चरने ऐकलं, राधा ही श्रीकृष्णांची प्रेयसी आणि ती श्रीकृष्णांना पूर्णपणे नियंत्रित करते, हे वाक्य ज्या दिवशी आपल्याला नीरस वाटतंय, अरे प्रभूजी काहीतरी नवीन स्टोरी सांगा, प्रभूजी काहीतरी नवीन सांगा काहीतरी. राधा ही श्रीकृष्णांची शाश्वत प्रेयसी आहे. श्रीकृष्णांची प्रेयसी म्हणून स्थान अजून कोणालाच नाही मिळणार आहे. पण जर आपल्याला वाटत असेल की प्रभूजी आता ना ही कथा नीरस झाली, भक्तांचा संघ आता नीरस व्हायला लागलाय, तर आपल्याला समजायला पाहिजे कुठेतरी श्रीकृष्णांनी आपल्या दिलेली कृपा ती विथड्रॉ करतायत. विथड्रॉ म्हणजे परत मागे घेत आहेत. तर आपण अपात्र आहोत, आपण अपात्र होतो आणि आपण अपात्र राहणार आहात. आपण सर्व अपात्र होतो याच्याबद्दल काही दुमत नसावं आपलं. आपण अपात्र आहोत याच्याबद्दल कदाचित दुमत असू शकतं आणि आपण अपात्र पुढे पण असणार आहे याच्याबद्दल दुमत नसावं. कारण राधाष्टमीच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं की प्रभुपादांनी सांगितलंय, आपण जेव्हा राधाकृष्णांसमोर जाऊ तेव्हा आपल्यामध्ये अनेक उणीवा असतात आणि आपण अपात्रता अगदी प्रखर दिसून येते. पण केवळ राधा राणी श्रीकृष्णांना म्हणते, नाही हो, हे माझ्यापेक्षा चांगले भक्त आहेत. तेव्हा कुठे श्रीकृष्ण आपल्याला स्वीकार करतात. तर इतिहासामध्ये आपण अपात्र होतो, भविष्यामध्ये पण आपण अपात्र आहे. तर आज आपण पात्र आहोत, हे जर कोणाला याच्यावर काही वादविवाद करायचा असेल तर आपण नंतर चर्चा करू शकतो. पण माझं एक स्पष्ट एक मत आहे, इतिहासात पण आपण अपात्र होतो, आज पण अपात्र आहोत आणि उद्या पण अपात्र राहणार आहे. केवळ राधा राणींची जी कृपाशक्ती आहे याच्या आधारावर आपली भक्ती चालू आहे. आपल्या हातामध्ये जी माळ आहे ती आपल्या सद्गुणांमुळे नाही. प्रभुपादांनी आपल्यामध्ये काहीतरी बघितलं आणि म्हणाले, नाही हे चांगले लोक आहेत, यांच्या हातामध्ये माळ देतो, यांच्या हातात यांना काहीतरी गीता कोर्स देतो वगैरे. तर म्हणून प्रभुपादांच्या कृपेमुळे, राधा राणींच्या त्या कृपा कटाक्षामुळे आपण जे काही वैष्णव आहोत. जर आपण वारंवार मुद्दामून आपण काही केलं तर त्याचा एक परिणाम होतो की आपल्याला कथा नीरस वाटते, आपल्याला हरिनाम करायला कंटाळा येतो. जो हरिनाम आपण आनंदाने उत्साहाने करतो तोच हरिनाम जड होतो. ती माळ आहे ना ती जड होते. प्रभूजी 16 माळा आजकाल होत नाही, गेल्या 6 महिन्यांपासून 16 माळा होत नाहीये. काय झालं, त्या माळेचं वजन बदललं का. त्या माळेचं वजन नाही बदललं, ती माळ तेवढीच आहे आणि तुमचा हात पण तोच आहे, पण ती माळ इतकी वजनी होते ना ती फिरत नाही. म्हणून जर आपण
फक्त असं म्हटलं की मी फक्त माझ्या उद्देशांवर आता मी काम करणार आहे, पण माझ्या कृतींवर काम नाही करणार आहे, तो दिवस दूर नाही जेव्हा आपण आपल्याला दिलेली फीडबॅक बाजूला ठेवू आणि आपण म्हणू खूप खूप धन्यवाद, 4 वर्ष वाया गेले, पण कमीत कमी लवकर सावरलो आणि याच्या पुढे तरी आता चॅन्टिंग करणार नाही. 4 वर्ष वाया गेले, रविवारी जाऊन भागवतम ऐकायचो, श्रीकृष्णांची स्तुती ऐकायचो, तेवढंच जर कुठेतरी बँकेमध्ये, कुठल्या तरी शेतीमध्ये, कुठल्या तरी दुसऱ्या व्यवसायामध्ये टाकले असं वाटलं ते. तर म्हणून आपल्याला थोडीशी भीती वाटायला पाहिजे की जर आपली चॅन्टिंग, आपलं वाचन, आपलं स्वाध्याय, आपली सेवा जर नीरस व्हायची असेल आपल्याला, तर मग आपण फक्त उद्देशांवर काम करू आणि बाह्य काही काम नाही करणार. पण जर आपण प्रामाणिक असू आणि आपल्याला वाटत असेल की प्रभूजी आधी पण अपात्र होतो, पुढे पण अपात्र आहे, प्रभुपादांनी सांगितलंय की वर गेलो तेव्हा पण अपात्र आहे, म्हणजे आज पण अपात्रच आहे, पण आज जे काय चालू आहे ते राधाराणींच्या कृपेमुळे चालू आहे. तर जो व्यक्ती कृपा देऊ शकतो तो कृपा काढू पण शकतो. तर म्हणून आपण नेहमी श्रीकृष्णांना, जगन्नाथजींना, प्रभुपादांना, राधाराणीला नेहमी प्रार्थना करायला पाहिजे की आमची सुरुवात उद्देशापासून होऊ दे आणि बाह्य रूपाने पण त्याचं प्रकटीकरण होऊ दे. हरे कृष्ण. आपण इथे थांबूया. जय श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. जय श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे हरि बोल. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटी वैष्णव वृंद की. हरे कृष्णा. तर आज आपल्याला या श्रीमद भागवतम मध्ये काही गोष्टी महत्वाच्या ज्या काही प्रभूंनी आपल्याला त्याच्यामध्ये सांगितल्या की आपण खूप नगण्य आहोत ही भावना आपल्या प्रत्येकाच्या मनात पाहिजे. आणि आपण जर नम्रतेनं भगवंताच्या जवळ, आपली नम्रता आपल्याला शिकवते की आपण भगवंताच्या किती जवळ आहोत. आणि यामधून दुसरी महत्वाची गोष्ट, वैष्णवांच्या अपराधापासून आपण स्वतःला वाचवले पाहिजे. भगवंताकडे 6 ऐश्वर्य आहे, त्या भगवंताच्या समोर आपण नम्रतेने सेवेची याचना केली पाहिजे. भगवंत त्यांचा एक थेंब म्हणजे हा आपल्यासाठी एक समुद्र आहे. आणि आपण जर प्रामाणिक असू तर श्रीकृष्ण आपल्याला